गीता मॅडमना नमस्कार. मुकेश सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला सर पारंपरिक प्राथमिक ज्योतिषशास्त्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर यामध्ये ग्रहांचे नैसर्गिक गुणधर्म, कारकत्व, राशींचे नैसर्गिक गुणधर्म, स्वभाव या सर्वांचा विचार केला जातो व यामध्ये जी प्राथमिक सूत्र आहेत याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मॅडम बाहेर पडल्या वाटतं. हो, बाहेर पडल्या. हो, तर नेटचा प्रॉब्लेमच आहे सगळ्यात. ओके ओके, हा. बरं, ठीक आहे. सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलं तर पहिला त्यांचं स्वागत करतो. आणि त्या ह्याच्यामध्ये आपले सर्व आदरणीय माननीय जे आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये आज आपण त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, अं, देशमुख मॅडम आहेत नागपूरहून. त्या सगळ्यांचं स्वागत कोण राहून गेलं असेल तर क्षमस्व. त्याच्यामध्ये आपल्याला आज जे काही विषय शिकायचा आहे तर कुंडली वाचन आपला जो भाग आहे त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर आता मागच्या वेळेला आपण एक लेक्चर घेतलं होतं, तर त्या ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी शिकवल्या होत्या. तर काही गोष्टी त्या एवढ्या अवधीमध्ये पूर्ण होत नाहीत, तरी सुद्धा जेवढं जमेल तेवढं तुम्हाला 2 तासामध्ये जास्तीत जास्त सांगितलं जाईल. आता तत्पूर्वी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग आपण पुढे वाटचाल सुरू करू. काही प्रश्न आहेत का कोणाला काही? सर आता दिवाळीत क्लास घेऊ नका. दिवाळी आहे पुढच्या फेब्रुवारी, पण लक्ष्मीपूजन आहे. नाही घेणार मॅडम, तुमचा आदेश. 8 दिवस जरा मग हो हे हो, होतं, क्लास बुडला की वाईट वाटतं. नाही नाही, तुमचा आदेश. नाही घेणार. बर, आणखी काही? नमस्ते. नमस्ते. नमस्ते, बोला. मागच्या वेळेस पहिल्या भागच्या वेळेस ते 100 पार्टिसिपंट्स कंप्लीट झाल्यामुळे मी जॉईन होऊ शकले नाही. तर हा, मग मला त्याचं म्हणजे मिळेल का रेकॉर्डिंग? रेकॉर्डिंग मिळेल मॅडम, फक्त टेलिग्रामला तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. चालेल सर, मी हा? तुम्हाला मेसेज पण करते. सर मॅडम टेलिग्रामला सर मला नाही आला अजून. हा. टेलिग्रामला तुम्ही नाही, आता दिसत नाही मॅडम. नाहीये, मी नाहीये, मला करा ना जॉईन, मला ते माहित नाही पडत आहे. तुम्ही डाउनलोड तर करा तुमच्या मोबाईल मध्ये, मी कसं येणार तिकडे? असं आहे आता ना. नाही समजत नाही, इतका अडाणी आहे त्याच्या बाबतीत. नाही नाही, असं बोलू नका. बरं, ठीक आहे. आता आपण सुरू करूया. कुबल मॅडम, पहिल्यांदा ती तारीख लावा आणि पत्रिका लावा. तर त्या ह्याच्यावरती पत्रिका आणि तारिकेमध्ये आपण सगळ्यांना त्याचं स्पष्टीकरण देऊ. सर बेंद्रे बोलतोय. हा, बोला साहेब. मला फक्त जेव्हा जमेल तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये तेव्हा वक्री ग्रहाचा फलादेश काय परिणाम होतो तेवढं फक्त कळेल. बरोबर, ठीक. कुठल्याही वक्री ग्रहाचा जो नॉर्मल असतो आणि जो वक्री असतो तर वक्रीचा काही वेगळा फलादेश मिळतो का, ते कुठल्याही वक्री ग्रहाचा तेवढं सांगा. ठीक आहे. ओके सर. येस सर. येस सर. हा, बरं, तारीख बघा इथे 18/9/1997 तारीख आहे. दुपारी 3:53 मुंबई. आणि व्यक्ती पुरुष आहे. हा, आता दुसरी कुंडली कुंडली लावा मॅडम. प्लीज सर. हा. हा, धन्यवाद मॅडम. बघा इथे आता आपण कुंडली वाचन करते वेळी कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा असतो पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह या ग्रहांची नोंदणी करायची असते की जेणेकरून जातकाच्या जीवनामध्ये फलादेश सांगते वेळी तुम्हाला त्या गोष्टींचा उपयोग करता आला पाहिजे. आता इथे मकर लग्नाची कुंडली आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय शोधायचं आहे, तर त्या ठिकाणी पहिल्या सगळ्यात आपल्याला शोधायचं आहे की लग्नाधिपती हा कुठेशी आहे. तर लग्नाधिपती ह्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अन्योन्य योगामध्ये आहे. कारण का की तो पराक्रमात आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मीन राशीत आहे. तर मीन राशी गुरुची आहे आणि गुरु आणि शनीचं नातं जे आहे ते सम आहे, म्हणजे शत्रू नाही आणि मित्र पण नाही, पण ते इक्वलंट आहे. कळलं का? सम म्हणजे इक्वलंट.
त्यानंतर आपल्याला लग्नी असणारा ग्रह हा गुरु आहे. तर ते लग्न आहे 13 अंशाचं. कळलं का? हे नमूद केलं पाहिजे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला धनस्थान तपासायचं आहे. तर धनस्थानाला असा उल्लेख येतो की ते मारकस्थान आहे आपल्या कुंडलीतील. तर मारकस्थान हे कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करणारं स्थान आहे, असं अगदी ठामपणे सांगायला हरकत नाही. कारण का की मारकस्थान मकर लग्नाला हा कुंभ राशीचा शनी हा मार्केश म्हणून आहे. आणि दुसरं जे स्थान आहे ते आहे सप्तम स्थान. सप्तम स्थानाचा अधिपती हा चंद्र हा सुद्धा मार्केशच आहे. आणि दोन मार्केश एकत्र आलेले आहेत आणि ते अंशात्मक युतीमध्ये आहेत. बघा 24 डिग्री आणि 25 डिग्री तुम्हाला दिसत असेल. तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये काहीतरी परिणाम जो आहे तो वाईट घडण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवते. कारण का की मारकस्थान म्हणजे कौटुंबिक कलह आणि सप्तम स्थान म्हणजे आपल्या जोडीदारा संदर्भामध्ये जो काही रिप्लाय पाहिजे तो व्यवस्थित आपल्याला समाधानकारक मिळणार नाही, असं त्याचं फलित आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये त्याची जी कारकीर्द आहे, म्हणजे उदाहरणार्थ की जातकाच्या जीवनामध्ये त्याचं जे काही व्यावसायिक स्वरूप आहे, तो कुठल्या तऱ्हेचं कार्य करू शकतो किंवा त्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची जी आहे काम करण्याची क्षमता किंवा विषय, त्याला आपण म्हणतो की कुठल्या तत्वामध्ये तो आलेला आहे. आता मकर लग्नाला स्पेशली शुक्र हा ग्रह राजयोगकारक म्हणून आहे. आता शुक्र राजयोगकारक का आहे? कारण का की त्या ठिकाणी शुक्र हा पंचमेश आहे, तो त्रिकोणाचा अधिपती आहे आणि दशमेश सुद्धा आहे शुक्र आणि तो केंद्राचा अधिपती आहे. एखाद्या लग्नामध्ये ज्यावेळेला केंद्र आणि त्रिकोणातील ग्रह तपासला जातो त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये राजयोग करणारा ग्रह हा आपण ठरवतो. आता तो एक प्लस पॉइंट पण आहे, मायनस पॉइंट पण आहे. त्यानंतर इथे भाग्यश हा राहू युक्त आहे आणि सूर्य हा भाग्यस्थानामध्ये आहे. तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा एक अन्योन्य योग झालाय, जसा लग्नेशा बरोबर झालेला आहे. कारण का लग्नेश शनी गुरुच्या राशीत आणि गुरु मीन राशीचा अधिपती लग्नामध्ये शनीच्या राशीमध्ये, तो एक अन्योन्य योग आहे. आणि भाग्याचा अधिपती बुध हा रवीच्या राशीत आणि रवी हा बुधाच्या राशीमध्ये, हा एक अन्योन्य योग आहे. आता अन्योन्य योगाचं जे फलित आहे ते कसं करायचं की त्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होतील ते एकमेकाचे मित्र आहेत का, तर ते एकमेकाच्या राशीला प्रोत्साहन देतील आणि त्याचं चांगली प्रगती करायला मदत करतील, हा त्याच्यातला प्रमुख मुद्दा असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फलित करतेवेळी तुम्हाला असाच विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून अन्योन्य योगाचं फलित काय. तर हा अन्योन्य योग जो आहे तो पराक्रम स्थानामध्ये झालाय. बेंदे साहेब, तुम्ही काय पेन्सिल काढली का पुन्हा ती जरा कट करून टाका. नाही नाही, मी काही केलं नाही सर. हे कोणी केलेलं आहे? कोणीतरी केलं असेल, मी नाही अजिबात केलेलं. एक मिनिट हा. पण का की कुबल मॅडम, काढून परत लावा पत्रिका, काढा आणि परत लावा. कुबल मॅडम, सर मॅडमच्या क्लासला पण होते सर मागच्या वेळेला. परत लावू का सर? हा काढा आणि परत लावा. आणि परत परत असेल ओके. हे कोणी काही करू नका रे असं बाबा. हा, कोणतरी लिहायचा प्रयत्न करतो म्हणून. आता लावा परत पत्रिका. हा, मग आता हा अन्योन्य योग आहे. तर त्या अन्योन्य योगामध्ये जातकाच्या जीवनामध्ये फलादेश कसा मिळेल, तर त्या ठिकाणी आपल्याला बघितलंय भाग्येश अष्टमात आणि अष्टमेश भाग्यात असा विचार करायचा आहे. पण भाग्येश जर राहू युक्त असेल तर त्याची कपॅसिटी कमी होते. म्हणजे काय की त्या ठिकाणी राहू युक्त असल्यामुळे. दुसरा भाग असा आहे की चंद्र शनीची युती आहे, त्याला विषयोग म्हणून समजलेला आहे. तर विषयोग हा चांगला नाही. तर विषयोग काय काम करतो, तर जातकाच्या जीवनामध्ये नैराश्य निर्माण करतो. आणि असा बऱ्याचशा लोकांच्या पत्रिकेमध्ये ऐन टायमाला काहीतरी तिथे आपल्याला अपशकून होणे, काम पूर्णता न होणे
इथे तृतीय स्थानामध्ये असल्यामुळे भावंडांच्या बाबतीतला विचार केला जातो. तर त्या ठिकाणी भावंडांपासून जातकाच्या जीवनामध्ये कलह निर्माण होणे अशा तऱ्हेचा फलादेश जो आहे तो आपल्याला अन्योन्य योगामध्ये आणि पराक्रम स्थानामध्ये जो विषय योग झालेला आहे त्याच्याबद्दलचा फलादेश करायचा असतो. त्यानंतर लग्नी गुरु आहे, तर गुरु हा जरी मकरेचा नीच असला तरी सुद्धा तो स्थानबली आहे. त्याची दृष्टी सूर्यावरती आहे, पंचमात आहे आणि पंचमेश जो त्रिकोणाचा स्वामी आहे तो केंद्रामध्ये आहे. तर तो एक चांगला योग आहे, तो राजोकारक आहे. पण मंगळ शुक्राची युती ही ग्राह्य नाही, कारण त्या ह्याच्यामध्ये मंगळ हा कधी ना कधीतरी जातकाच्या जीवनात तिथे निश्चितच काही प्रश्न उपस्थित करेल. तर मंगळ कोण आहे, तर तो चतुर्थेश आहे आणि तो केंद्राचा स्वामी आहे आणि शुक्र सुद्धा केंद्राचा स्वामी आहे. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे दोन केंद्रस्थानाचे अधिपती केंद्रामध्ये एकत्र आलेले आहेत तर त्याचा फलादेश कसा असेल, तर त्या ठिकाणी शुक्र शुक्राचा फलादेश देईल, मंगळ मंगळाचा फलादेश देईल, जेणेकरून त्या जातकाच्या जीवनामध्ये काही प्रकारामध्ये मंगळ हा ग्रह स्थानबली आहे. शुक्र स्थानबली नाही पण राशी बळी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तो राजोगकारक सुद्धा आहे. मग तिथे आपल्याला बघायचं आहे तर संमिश्र फळ जे आपल्याला द्यायचं असतं तर त्याचा विचार करायचा असतो. आता इथपर्यंत कुंडली जी आपण मांडलेली आहे आणि आता मी तुम्हाला जे सांगितलंय तर ती कळली आहे का, त्याच्यातले काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपण महादशेचा भाग जर बघितला तर जन्मता जातकाला 25 अंशाचा चंद्र आहे म्हणून त्या ठिकाणी रेवती नक्षत्र येतं. तर रेवती नक्षत्राची जन्मता महादशा ही बुधाची आहे आणि बुधाची महादशा असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाचा जन्म हा बुधाच्याच महादशेत झालेला आहे. तर रेवती नक्षत्र 16 अंश 40 कलेला सुरुवात होतं आणि 30 अंशाला संपतं. तर साधारणतः आपण बघितलं तर त्या ठिकाणी बुधाची दशा ही 17 वर्ष असते. तर जातकाच्या जीवनामध्ये भोग्य आणि भोग्यादी ही दशा साधारणतः 8 ते 8.5 वर्ष असण्याची शक्यता आहे. आता काही तुम्हाला जर संशय असेल, काही कळलं नसेल, अगदी मनसोक्त विचारा. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे काम करायचं आहे, तुम्हाला चांगलं शिकायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला यश मिळवायचं आहे. पण जे स्थानामध्ये ग्रह असतात, उदाहरणार्थ की पापग्रह म्हणजे केतू धनस्थानात आलाय आणि तो मारक स्थानामध्ये आहे, तर त्या ठिकाणी निश्चित जातकाच्या जीवनामध्ये त्याला पाहिजे तसा फलादेश मिळणार नाही. ओके, हा बोला भागवत मॅडम. सर नमस्कार. आपण इथे उल्लेख केला की त्रिकोण स्थान आणि केंद्रस्थान. तर केंद्रस्थान म्हणजे 1, 4, 7 आणि 10 ही 4 हो केंद्रस्थान हो होतात. हो आणि मग हो. त्रिकोण स्थान म्हणजे कोणाला त्रिकोण स्थान नेमकं म्हणतात? बघा, पहिलं भाग्यस्थान आणि पंचमस्थान हे त्रिकोण स्थान आहे हा आणि त्रिकस्थान जे आहे ते लाभस्थान आणि पराक्रमस्थान. हा त्रिक आणि त्रिकोण हा हा फरक आहे, कळलं का? हा हो तर एक्झॅक्टली तेच विचारायचं. म्हणजे फक्त ते पंचम स्थान आणि नवम स्थान ही दोनच त्रिकोण स्थान म्हणून म्हटलं की ती दोनच हो, पकडायची ना, ती बाकी नाही दोन कुठली? दोन ओके, दोन हा. कळलं सर, थँक्यू. भावे मॅडम बोला. सर शनी आणि चंद्राचा अनन्य योग हा चांगला असतो का? नाही नाही, बघा आता हे दोन शत्रू आहेत आणि कट्टर शत्रू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शनी चंद्राची युती ही ग्राह्य नाही. कोणाच्याही कुंडलीमध्ये जेव्हा तुम्ही कुंडली वाचन करणार असाल आणि जर शनी चंद्राची युती तुम्हाला आढळली तर त्या ठिकाणी जातकाला कायम स्वरूपी कधी ना कधीतरी अपयश, डिप्रेशन, एकाकीपण अशा गोष्टी जाणवतील. बरेच लोक आपल्यापासून दूर जाणे, परत लोकांना एकत्रित करणे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतो. कळलं? ओके सर, थँक्यू सर. सर मी विचारू? हम्म. शनीची 10वी दृष्टी धनु राशीवर येते, हा जी गुरुची रास आहे आणि गुरु लग्नामध्ये आहे पण शनीच्या राशीमध्ये आहे. मग हो, याचा फलादेश कसा सांगायचा? बघा पहिली गोष्ट म्हणजे गुरु हा स्थानबली आहे, त्याची हा दृष्टी भाग्यावर आहे हो आणि त्या ह्याच्यामध्ये जो काही सूर्य आहे तो त्रिकोणामध्ये आहे.
तर हा त्याच्यावरती पण दृष्टी आहे. तर त्या हा ठिकाणी गुरु हा निश्चितच चांगल्यापैकी फलादेश देईल. आता तो हम्म, नीचेचा असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये आउट ऑफ द वे जाऊन त्या ठिकाणी एखादं कार्य करण्याची त्याला गरज भासेल. मॅडम जरा हम्म. कुंडली काढा, मग आपण हे करू. हा. म्हणजे देशमुख मॅडम, की हा जातकातला जेव्हा शनी चंद्राची युती आणि त्या स्थानामध्ये असेल किंवा लग्नी गुरु असेल आणि तो नीचेचा आहे आणि तो मकर राशीमध्येच नीचेचा होतो आणि हा त्यावेळेला जातकाला आउट ऑफ द वे जाऊन काम करावं लागतं आणि त्याचप्रमाणे तो त्याचा उद्धार करून घेतो किंवा प्रगती करून घेतो, असा संकेत जो आहे तो आपल्याला ऍस्ट्रॉलॉजीमध्ये सुचवलेला आहे. अच्छा सर, याची जन्मवेळ काय प्लीज, माझी लिहायची राहिली. नंतर सांगतो. बर, ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. बरं, आणखी एक प्रश्न आप- विचारते. बोला अं, बोला. तर आता हे दशमामध्ये जो मंगळ आहे, तर मग तो जे म्हणजे संमिश्र फळ म्हटले सर आपण, तर मग तो म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये काही वाद किंवा भांडण किंवा अशा पद्धतीनेच देईल का फळ तो? बघा, असं असं मॅडम, की त्याच्या जवळचा जो ग्रह आहे तो शुक्र आहे आणि तो त्याचा शत्रू आहे. आता मगाशी आपण जेव्हा बोललो की तो केंद्राचा अधिपती आहे, म्हणजे चतुर्थ स्थानाचा अधिपती आहे आणि तो दशमाचं स्थान त्याचं जे आहे ते कर्तव्यदक्ष असणारं स्थान आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की त्याला तिथे एक, ज्याला दशमात मंगळ असावा, स्थानबली त्याला आपण म्हणतो, तर तो स्थानबली आहे. कळलं का? म्हणजे स्थानामध्ये त्याचं बळ आहे. आता शुक्र दशमाधिपती आहे पण तो त्याचा शत्रू आहे. तर संमिश्र फळ एवढ्यासाठी सांगितलं की शुक्र हा तिकडचा एवढा पोषक ग्रह नाहीये. कारण का, की त्या ठिकाणी शुक्र जरी त्या स्थानाचा अधिपती असला तरी सुद्धा मंगळ हा त्याच्यावरती निश्चितच ओव्हर हे करेल, म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यावरती अंमलबजावणी करेल. कारण मंगळाकडे शक्ती आहे, शुक्राकडे शक्ती नाहीये. शुक्राकडे ज्याला आपण म्हणतो सौंदर्य आहे, एंटरटेनमेंट आहे, ज्याला विलास म्हणतो ते आहे आणि तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करेल. म्हणून मंगळ आणि शुक्राची युती जर कोणत्याही स्थानात असेल, कोणत्याही पत्रिकेमध्ये असेल, तर त्या ठिकाणी त्या स्थानाचा बद्दल आपण अपेक्षा धरू शकत नाही. तिथे बलवान ग्रह जो आहे तो मंगळच असेल, शुक्र मंगळाच्या युतीमध्ये असेल तेव्हा. आता शनी चंद्राची युती जेव्हा असेल तर त्यावेळेला शनीच बलवान आहे, चंद्र बलवान होणार नाही. एक तर तो मार्केश आहे आणि आणि दोघही मार्केश एकत्र आलेले आहेत, ती सुद्धा वाईटच स्थिती आहे, म्हणजे ती चांगली स्थिती नाही. म्हणजे पत्रिका जेव्हा आपण एखादी पाहतो त्यावेळेला मार्केशचा पण विचार करायचा, मारस्थानामध्ये कोण आहे त्याचाही विचार करायचा आणि मार्केश कोणासोबत बसलेला आहे. दोन मार्केश कधीही एकत्र येऊ नयेत असा पारंपरिकचा नियम आहे. मी हो काय सर. विचारू का? हो हा सर, बोला. समज. थँक्यू सर, सर. तर आपला त्याच्यामध्ये मंगळ 28 अंश म्हणजे वृद्ध अवस्थेमध्ये आहे आणि शुक्र 13 म्हणजे युवा अवस्थेमध्ये आहे. त्याचा परिणाम काय होईल सर? बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला खुलासा करून सांगतो, हं, त्याच्यामध्ये ग्रह कधी म्हातारा होत नाही, ग्रह बर कधी जवान होत नाही, ग्रह बर कधी बाल नसतो. हा ह्या ज्या अवस्था ज्या आहेत आपण ज्या आता हं, हे केलेल्या आहेत, तर त्या 1982-83 नंतर जे ज्योतिष शिकवायला लोक लागले हं, तर त्यांना असं वाटायला लागलं की त्यांची अवस्था अशी आहे, म्हणजे बाल, वृद्ध, युवा, कुमार वगैरे वगैरे. हा कळलं का? पण हं, ग्रह हा ग्रहच असतो, तो ना कधी जवान होत ना कधी वृद्ध होत. आता थोडक्यात सांगायचं तुम्हाला, हा तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणालात की जो मंगळ आहे तो कुमार आहे का युवा आहे? 28 अंश आहे म्हणजे वृद्ध आहे. वृद्ध आहे. हा आता मला सांगा, स्थानबली ग्रह हा त्या ठिकाणी मंगळासारखा ग्रह, हं, मंगळाची एखादा पुरुष, मंगळाची एखादी स्त्री ही शेवटपर्यंत झगडत असते, म्हणजे त्याच्या शक्ती आहे. हं, म्हणलं काय, त्यात एक तर तो स्थानबली आहे. हं. तर त्या ठिकाणी वृद्ध आणि बालचा काही संबंध येणार नाही आणि असा विचार केला तर आपल्याला व्यवस्थित फलित सांगता येणार नाही. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. सर मी विचारू? हा बोला. सर आता इथे मंगळ दशम स्थानात बसलेला आहे आणि त्याची तो लग्नाला बघतोय आणि सप्तमाला पण बघतोय.
मग नाही, आता सप्तमाला बघणार नाही. सप्तम नाही, षष्ठ. चतुर्थाला सर, हा, चतुर्थाला, या. चतुर्थ स्थानाला. आता चतुर्थ स्थानाला आधी असं मला विचारायचंय की लग्न स्थानामध्ये गुरु हा कर्केच्या मकरेच्या राशीत असल्यामुळे आणि हा स्थानबली असल्यामुळे लग्नाला जास्त त्रास देऊ शकेल का? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे लग्नामध्ये बसलेला ग्रह हा त्याचा मित्र आहे, नंबर 1. होय होय. दुसरी गोष्ट की जिथे लग्नामध्ये पाहतोय ती त्याची उच्च राशी आहे, नंबर 2. हो, नंबर म्हणून 3, जेव्हा लग्नाला मंगळ पाहतो, मग तो हा षष्ठातून पाहत असेल हा किंवा दशमातून पाहत असेल तर हा. लग्नस्थान हे तेजस्वी होतं, अच्छा. कॅपेबल होतं हा मंगळामुळे. हा आता दुसरा, मंगळ लग्नी असणं, मंगळ दशमातून लग्नात पाहणं, षष्ठातून हा लग्नात पाहणं 8व्या दृष्टीने, तर तिथे हा लग्नस्थान बलवान होतं. त्या ठिकाणी हा असलेला गुरु याचं महत्व हा. थोडंसं कमी का होतं, कारण मंगळ हा त्या गुरुला पण न जुमानणारा ग्रह आहे, म्हणजे तो त्याचा रिस्पेक्ट करणार नाही. बऱ्याच वेळेला हम्म. मंगळाकडून ज्या गुरुच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत. त्याला कारण का की त्यांचा केंद्रयोग आहे, आणि मंगळ हा केंद्राधिपती आहे. तसा गुरु हा केंद्राधिपती नाही, तो व्ययाधिपती आहे. होय. हो सर. कळलं का? मग केंद्राधिपती याचं बळ सगळ्यात जास्ती, त्याचा हक्क जास्ती. दुसरी गोष्ट की त्याची रास रिकामी आहे, पण त्याची दृष्टी त्या राशीवरती आहे आणि ती चतुर्थ हो स्थानावरती आहे. कळलं हो का? म्हणून एकतर पहिला भाग असा आहे मॅडम, की इथे जे मार्केश आहेत ते दोघही शत्रू आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि ते गुरुच्या राशीत आलेले आहेत. हो आणि त्याच्यामध्ये गुरु लग्नी आहे, तर सगळं गोळाबेरीज केल्यानंतर कालांतराने जातकाला जर एखादा प्रसंग आला तर त्याचं निवारण गुरुग्रह हा करू शकेल. अच्छा. कारण गुरुकडे क्षमा आहे. हा कळलं का? तर मंगळ हा त्याचा मित्र आहे, पण तरी सुद्धा मंगळ हा नेहमी वादग्रस्त प्लॅनेट आहे, एवढं लक्षात ठेवणे. ओके. आणि ओके. चतुर्थ स्थानाला त्याच्या घराची सुकेशाची फळं देईल तो. सप्तम सप्तम दृष्टी आहे ना हा, 7वी चतुर्थ. दृष्टी आहे ती. तर हा 7व्या दृष्टीमध्ये तो आपलं घर स्वतः पाहतोय, मग तिथे हा सुद्धा तो आंदोलन करा. बघा, आता भाग असा आहे मॅडम की त्या ठिकाणी शुक्र सुद्धा पाहतोय आणि मंगळ सुद्धा पाहतोय. हा दोन्ही शत्रू त्या एकमेकाच्या घरामध्ये बसून एकमेकाच्या घराला दृष्टी पण देत आहेत. तर तिथे ज्या वेळेला एखादा आनंदाचा क्षण असतो त्यावेळेला मंगळ तिथे काहीतरी विघ्न उत्पन्न करतो. अशा बऱ्याच गोष्टी जातकाच्या आयुष्यामध्ये घडण्याची शक्यता आहे. आणि त्यातल्या त्यात शनी-चंद्राची युती ही अंशात्मक असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला एखाद्या प्रसंगाबद्दल वारंवार डिप्रेशन, नाराजी, एकाकीपण, वैर, भावंडासंदर्भातील प्रश्न, ज्या स्थानामध्ये बसले ते भावंडाचं स्थान आहे, शेजाऱ्याचं स्थान आहे. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये छोटे प्रवास आहेत, त्या छोट्या प्रवासामध्ये सुद्धा यदाकदाचित पूर्ती न होणं, त्याच्यामध्ये अडथळे येणं, अशा गोष्टी घडू शकतील. ओके. कळलं सर. थँक्यू. ऐकाय ना सर सर हा, एक प्रश्न विचारू सर. बोला हा, बोला बोला. बोला. हा मी नंतर बोल. हा हा थँक्यू मॅडम. सर आता दशमामध्ये मंगळ आहे, तो स्थानबली, आणि शुक्र स्वराशीचा. मग आपण कार्यक्षेत्र किंवा करिअर मध्ये निवड करताना मग कसा विचार करायचा? म्हणजे शुक्र कला म्हणून येस, बघायचं का शुक्र कला त्यात. हो हो हो, टेक्निकल? इंजिनिअरिंग जे आहे ते मंगळाकडे आहे, इलेक्ट्रिक आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रो आहे. इंजिनिअरिंग मध्ये कारखाना आहे किंवा एखादं ज्याला आपण म्हणतो की टेक्निकल टेक्नॉलॉजी आहे, ती मंगळाकडे आहे. आता त्याच्यामधली जी अंतर्गत कला असते तर कला ही शुक्राकडे आहे. आणि कला तांब्यामध्ये सुद्धा आहे, लोखंडामध्ये सुद्धा आहे, लाकडामध्ये सुद्धा आहे. म्हणजे असे कलावंत त्याच्या जीवनामध्ये जे काही तो कार्य करेल, कर्म करेल, त्याच्यामध्ये आधुनिकता असेल आणि कलेचं कार्य करणार आहे. बोला. म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये टेक्निकल गोष्टीचं त्यांना हो, नॉलेज टेक्निकल मध्ये असतं. बरेचसे कला आहेत ना मॅडम.
आता जसं की नंबर ऑफ अशा काही फील्ड आहेत की त्याच्यामध्ये शुक्राची पण आवश्यकता लागते आणि मंगळाची पण आवश्यकता लागते. आणि कळलं का? सर मग आपल्याला मग जी तुळ रास आली आहे त्याचं कसं आपण त्याच्याशी सांगड घालायची सर? कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जेव्हा मार्केश हा शनियुक्त असतो, सप्तम स्थानाचा अधिपती, आणि कालपुरुषाची रास ही तूळ आहे आणि ती रास जर दूषित झाली असेल तर जातकाच्या जीवनामध्ये जोडीदाराचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. हा हा बरं, आलं लक्षात. थँक्यू सर. कालपुरुषाच्या कुंडलीच्या अनुसार. हो बरोबर आहे सर थँक्यू. बेंद्रे बोलतोय. हा बोला. ते दशमात मंगळ आणि शुक्र दोन्ही आहेत, तर मंगळ हा म्हणजे डॉक्टरच्या दृष्टीने सर्जरीचा पण कारक आहे ना? हो, मेडिकल सायन्स आहे, हा, पण लग्नी गुरु असणारा ग्रह हा आयुर्वेदाकडे जाईल. आयुर्वेदाकडे जाईल. लग्नी गुरु आहे ना. हो, म्हणजे कन्व्हेन्शनल मेडिकल हिस्ट्री, मेडिकल सायन्सेस. आयुर्वेदिक आहे, पण का की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक मध्ये फरक आहे. तर बरोबर. त्या ह्याच्यामध्ये मंगळ हा, बघा पहिली गोष्ट म्हणजे मकर लग्न जे आहे ते इंजिनिअरिंगचं लग्न आहे, म्हणजे तिथे शनी येतो. हो, चिकाटी. त्याचा अधिपती, चिकाटी अधिपती त्याचा जो गुरुच्या राशीत बसलेला आहे तो चंद्रासोबत आहे. तर त्या ठिकाणी तो गुरुची रास असल्यामुळे यदा कदाचित ज्या गुरुच्या कला असतात, अध्यात्म असेल किंवा पौरोहित्य असेल, अशा पण गोष्टी करू शकतो. पण दशमातला मंगळ शुक्राची युती हे जातकाचं सौख्य हे व्यवस्थित देणार नाही किंवा मिळणार नाही. पण आर्किटेक्टचं सुद्धा म्हणजे आर्किटेक्चर आर्किटेक्टला होऊ कसं शकतं. असतं की कला, आर्किटेक्ट माणसाला कला पण आवश्यक आहे. तर आर्किटेक्ट हे सुद्धा चांगलं स्थान आहे ना याच्यासाठी, मंगळ शुक्र एकत्र असणं. आहे, पण आर्किटेक्ट सुद्धा, इंटिरियर डिझायनर सुद्धा आहे, अन्य फील्ड मध्ये सुद्धा कलेची, शुक्राची आवश्यकता असते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की शनी मंगळाची युती आहे, तर शनी म्हणजे लोखंड आणि मंगळ म्हणजे लाकूड, कारण का अग्नितत्वाचा आहे ना, लाकूड हे अग्नितत्वाचं आहे, मंगळ हा अग्नितत्वाचा आहे. तर त्याच्याकरता जातकाच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतील, पण मंगळ शुक्राची युती ही कदापि ग्राह्य नाही, कारण ते विरुद्ध दिशेचे आहेत. बरोबर. आणि दशम स्थानात मंगळ आहे, तो 8वी दृष्टी पंचमावर पण टाकेल ना? हो, आहे ना. जे शुक्राचीच रास आहे परत. हो, म्हणजे इथे मंगळसूत्र एकत्र आहे आणि इथे सुद्धा म्हणजे ते बरोबर, शिक्षण घेताना सुद्धा तो अफेक्ट करेलच. नक्की त्याच्यामध्ये अडचणीच येतील. आता ही पत्रिका जर आपण बघितली, एक सारांश आपण जर बघितला तर तो एवढा सक्सेस होणार नाही. ही हॅज टू स्ट्रगल लॉट्स. आणि मुलांचं पण प्रॉब्लेम येऊ शकेल ना, पंचमेश शुक्र असल्यामुळे. ते लेटर ऑन आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो, पण पहिली गोष्ट म्हणजे त्याचं जे बेसिक आहे तो बेस त्याचा व्यवस्थित निर्माण होईल का. आता लग्न होईल, त्याच्यामध्ये त्याला अपयश येईल, मग संतती होईल, मग संततीमध्ये किती, तो लेटर ऑन हे आहे. पण मनुष्याचं करिअर हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि तुम्ही करिअर ओरिएंटेड पत्रिका आहे का? बोला. आउट ऑफ वे तुम्ही म्हणला ना, गुरु नीचेचा आहे म्हणून तुम्ही म्हणला का आउट ऑफ वे जाऊन करायला लागेल? आउट ऑफ द वे म्हणजे कधी काय कधी करायला लागेल? बघा, पहिली गोष्ट मकर लग्न हे सरकारी लग्न आहे. सरकार क्षेत्राशी जर संबंधित काम करत असेल तर अंडर टेबल काही ज्या गोष्टी होतात तर त्या होऊ शकतील. अच्छा, म्हणजे आउट ऑफ वे म्हणजे वेगळंपणा हे असं नाही, म्हणजे वाईट दृष्टीनेच म्हणतायत. नाही, गुरु लग्न वाईट कृत्य नाही, पण गुरु हा आर्थिक योजनाचा कारक आहे ना. हा, पण तुम्ही अंडर टेबल नॉर्मली त्या अष्टमाशी संबंधित असतात. नाही, बिलकुल नाही, नॉट नेसेसरी. आणि अंडर टेबल जरी अष्टमाशी संबंधित तिथे राहू बुधाची युती आहे. हो, बरोबर नाही का? हो हो, ओके सर, ओके, थँक्यू. बरं, कोण आणखी हात वर केलाय? सर मी पण हात वर केलाय. आता या सरांचा जो प्रश्न होता तोच मला विचारायचा होता की जसं गुरु नीचेच असल्यामुळे आउट ऑफ द वे जाऊन काम करायला लागेल असं आपण म्हणतो, तर मग कोणताही ग्रह नीचेचा असेल तरी तेव्हा हाच नियम लागू होतो का? बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला एक नियम सांगतो, त्याच्याकरता दाखला पाहिजे मॅडम. आपल्याकडे दाखला आहे, सुनील गावस्कर आहे, त्यांच्या लग्नी गुरु आहे, त्यांच्या भाग्याचा विकास हा लवकर झाला.
हा वयाच्या 16व्या वर्षी झाला. हा त्याला रणजी मिळाली, लगेच टेस्ट मध्ये मिळालं. हा हा गुरु भाग्य विधाता आहे. हा पण त्याच गुरुची दृष्टी पंचम स्थानावर आहे हा आणि त्याच्या कुंडलीमध्ये पंचमात मंगळ आहे. हा आणि मंगळ हा स्पोर्ट्सचा कारक आहे. हा म्हणून त्यांना यश कुठे आलं, तर स्पोर्ट्स मध्ये आलं. हा कळलं का? हा इथे रवीवरती दृष्टी आहे आणि हो रवी कोण आहे, तर तो अष्टमेश आहे हा आणि तो अन्योन्य योगामध्ये आहे. हा मकर लग्नाला रवी अष्टमेश आहे आणि हा भाग्यस्थानात आहे आणि तो हा अन्योन्य योगात आहे. म्हणून त्या गुरुची दृष्टी सूर्यावरती आहे आणि पंचम स्थानावरती आहे. हा कळलं? हो म्हणून तिथे दाखला कारक म्हणजे गुरु हा भाग्याचा कारक आहे, लग्नी गुरु आहे. म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असं नाही. आता सुनील बरोबर गावस्करचा राशीस्वामीच गुरु आहे, त्यांची हम्म राजधनु आहे. हा तर इथे ओके राशीस्वामी कोण आहे, तर बरोबर हा राशीस्वामी त्या ठिकाणी चंद्र आहे हा आणि तो शनियुक्त झालेला आहे. हा मग शनियुक्त झाल्यानंतर शनी आणि गुरुचं शत्रुत्व आहे. मग एकटा चंद्र असणं आणि शनियुक्त असणं याच्यामध्ये बरोबर फलादेशामध्ये तफावत आहे, फरक हा पडतो. म्हणजे पत्रिकेप्रमाणे दुसराही कोणताही ग्रह नीचेचा वगैरे असला तरी पत्रिका जशी असते त्याच्याप्रमाणे त्याचं वाचन करावं नक्की लागेल. हा. सगळे ग्रह सरसकट असा नाही नियम लावतो. सगळे ग्रह हे आपापल्या परीने जातकाच्या ओके जीवनामध्ये यश अपयश निर्माण करतात. पण ओके तरी सुद्धा गुरु लग्नी असल्यामुळे त्या ठिकाणी बरोबर जातकाचं भाग्य हे लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता दर्शवली जाते. बरोबर आले लक्षात कारण सर. गुरु भाग्याचा कारक आहे आणि बरोबर भाग्यस्थानावरती दृष्टी आहे. बरोबर बरोबर आले लक्षात. थँक्यू. सर एक विचारू? हा बोला मॅडम बोला. हा इथे मकर लग्नाची ही पत्रिका आहे आणि जर लग्नात शनी असता तर तो मार्गेशही राहिला असता आणि लग्नेशही राहिला असता तर फलादेश बरोबर. काय राहिला? येस. आता ज्या वेळेला मारस्थानाचा अधिपती मारस्थानामध्येच असेल, त्या राशीशी संबंधित असेल, तर त्या ठिकाणी एक तर पूर्व दिशेला शनी नसावा, हा पहिला भाग आहे. मग त्याच्यावरती जबाबदाऱ्या भरपूर येतील. कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये जे यश मिळणार असेल तर शनी हा कालांतराने यश मिळवून देणारा प्लॅनेट आहे, तर तो त्याचा फलादेश तसा असेल. म्हणजे लग्नेश लग्नात आहे नो डाऊट, त्या राशीमध्ये आहे, त्याला फलित नक्की मिळणार. पण त्याचे दुसऱ्या ग्रहांशी योग कसे आहेत? आता इथे मारकस्थानामध्ये दोन पार्ट आहेत. एक तर मारकस्थानामध्ये आलेला ग्रह कोण आहे, तर केतू आहे. बरोबर आहे आहे का? हो सर. केतू आहे. केतू हा काही शनीचा मित्र नाहीये आणि मित्र जरी असला तरी सुद्धा तो धनस्थानामध्ये फळ देण्याचं तो देणारच, त्यात काही वाद नाही. कळलं? म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा पत्रिका पाहाल, आता तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिशनर होणार त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा तुमची दृष्टी ही मारकस्थानावरती गेली पाहिजे. मारकस्थान जातकाच्या जीवनामध्ये संकट आणणारं स्थान आहे. जर मार्केट चांगल्या स्थितीमध्ये असेल तर फलादेश वेगळा आहे. जसं परवा आपण जी चर्चा केली तर त्याच्यामध्ये नाडीचं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की अमिताभ बच्चनचा धनस्थानातला जो गुरु आहे तो मार्केश आहे आणि तो उच्चीचा षष्ठात आहे. नाडी कुंडली आपण जेव्हा लेक्चर घेतलं त्यावेळेचं, बरोबर आहे की नाही? आठवतंय? हो हो सर. मग फलादेश देताना तुम्हाला ह्या सगळ्या अँगलचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी ही कुंडली स्ट्रगलर आहे, इझी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला ही ऑर शी हॅज टू फाईट लॉट. आणि एक तर मकर लग्न म्हणजे श्रमिक लग्न आहे ते. कळलं का? धन्यवाद. हो हो. जसं आता तुम्ही मकर लग्नाचे अनेक लोक पहा. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ममता बॅनर्जी, शी इज फायटिंग ऑल द टाइम फ्रॉम चाइल्डहुड. सुनील गावस्कर, लहानपणी जबाबदाऱ्या आल्या म्हणजे खेळायला सुरुवात करायला पण शक्ती लागली ना.
कमाल हसन मकर लग्न, सानिया मिर्झा मकर लग्न, लालकृष्ण अडवाणी मकर लग्न. लालकृष्ण अडवाणी जे केलं ते दुसरं कोणी केलं नाही, नाही का? बरोबर आहे हो का? सर. हो सर, बरोबर. त्यांनी ते रोप तयार केलं आणि त्यांनी पायात, मग फाउंडेशन काय आहे? तर मकर फाउंडेशन आहे. कारण त्या राशीला बळ भरपूर आहे, कारण ती कालपुरुषाच्या केंद्रातील रास आहे आणि श्रमिक आहे. म्हणून त्यांनी आयुष्यभर श्रमच केलेले आहेत. बोला. नमस्कार सर, एक विचारायचं होतं यामध्ये. बोला. तुम्ही आता मार्गशीर्षाचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा आपण द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान, मग या केसमध्ये दोन वेगळे मार्गशीर्ष असू शकतात. सो एकाचा जरी तो म्हणजे सुस्थितीत असेल पण दुसरा नसेल, तर अगेन मग 50-50% आपल्याला फलादेशाचा विचार करावा लागेल. तर तेव्हा आपण कसा विचार करावा? बघा, आता मार्केटमध्ये दोन पार्ट आहेत. हो एक सर. तर ग्रह नसावा ओके. किंवा मार्केटचा अधिपती हा कोणासोबत आहे किंवा कुठल्या राशीत आहे. हा. मग तो ज्या राशीत असेल त्या राशीची फळं त्याला मिळणारच. ओके. आता हा गुरु म्हणजे चंद्र हा. हा हा. गुरुच्या राशीत आहे, पण शनी बरोबर. नसता तर त्याला हा. एवढे कष्ट आले नसते. आले नसते, राईट. आणि तो मित्राच्या राशीत आहे, पण बरोबर. तरी सुद्धा शनियुक्त आहे. येस, हो हो, शनियुक्त आहे. शनियुक्त आहे. मग आता त्या शनीची अडचण आहे ती. हा. बरं, जिथे मंगळ पाहतोय तिथे शनी सुद्धा तिसऱ्या दृष्टीने पाहतोय, हो हो सर. नाही का? मग आता हो सर. त्याच्यावरती सुद्धा जे काही आपण करायला जाऊ, आता बरोबर. शनी रवी हे समसप्तक योगात आहेत, हो हो, ते बरोबर. योग्य नाही. अगदी. हा, मग त्या ठिकाणी हा जन्म जो आहे तो हा जरी हा. त्या याच्यामध्ये रवीच्या समोरचा आहे, चंद्र हम्म. हा जो आहे तो त्या ठिकाणी रेवती नक्षत्रातला आहे, निसट्ट आहे, जवळ पुढे जाऊन तो मेषेमध्ये जाणार आहे, हा. पण तरी सुद्धा हा. त्या ठिकाणी तो शनियुक्त आहे आणि अंशात्मक बरोबर. आहे. बरोबर. बरोबर सर. 24 आणि 25च्या याच्यामध्ये. राईट. हो सर. ओके सर, थँक्यू सर. ठीक. तर मी एक विचारू, जसं बोला. आपण आता द्वितीय स्थानामध्ये बघतोय मार्केश, तर मग आता मकर लग्नाला जर द्वितीयामध्ये शनी असेल आणि त्याच्यासोबत शुक्र असेल तर मग त्याचा कसा फलादेश होईल? म्हणजे ओके, शनी फाईन. 28 हो अंशाला हो, आणि शुक्र 26 अंशाला असं असेल तर? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हं, मॅडम, हं, पहिली गोष्ट मी अगेन अँड अगेन टेल यू की तुम्ही जेव्हा एखाद्या कुंडलीचं कथाकथन कराल, हं, त्याचं हं, जेव्हा फलादेश द्याल, तर ह्या हं. दोन स्थानांवरती अवश्य तुमची नजर गेली पाहिजे. अशी 12ही ओके. स्थानं तुम्हाला पाहता आलीच पाहिजेत. हा हो. हक्क आहे तुमचा. आणि येस. त्याला अनुसरून जेव्हा तुम्ही मार्केटच्या बद्दलचं दुःख, उदाहरण हं, सांगतो तुम्हाला मी, की हं, एका व्यक्तीच्या कुंडलीमध्ये फक्त एकच वृश्चिक लग्न आहे आणि धनु हं, राशीचा नीचेचा राहू आहे. हं. त्याला आर्थिक स्थितीसाठी वणवण फिरावं लागलं ओके. आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत त्याला पैसे कसे कमवायचे दारोदारी भटकत होते आणि बापरे. 50 वर्षानंतर त्यांना क्लिक झालं की आपल्याला पैसे असे कमवायला हवेत आणि जेवढं कमवलं होतं पूर्वी ते सगळं हं, गेलं. हं. आणि तो जो इफेक्ट आहे तो गोज टू होम, तर त्या हं, स्थानामध्ये बसलेला जो प्लॅनेट आहे हं. त्याने ते घालवलं सगळं. ओके. म्हणजे राहू हा गिळंकृत करणारा प्लॅनेट आहे, हे सुद्धा आपल्याला निश्चित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राहू गिळंकृत हा शब्द वापरतोय मी. हं, हं, हं. आलेलं घेऊन जाणं, हेतू त्याग करायला लावणं. ओके. कळलं का? बरोबर. तर आता तुम्ही जसं हॅलो, बोला बोला. हा, आता तुम्ही सांगितलं धनुराशीत राहू असेल पण तो गुरु मग तर काय तो कसंही असला तरी त्याचा इफेक्ट पडत नाही का? नाही, का आता राहूच फक्त मिळेल? सांगतो. जो स्थानात ज्या ग्रह आहे तो त्याचे इफेक्ट देणार, कारण त्याला बैठक मिळालेली आहे. बरोबर. कळलं का? आता जर त्याचा गुरु, त्या व्यक्तीचा गुरु, मी सांगतो हं. तुम्हाला त्या हा. व्यक्तीचं, त्या व्यक्तीची पत्रिका कशी आहे तर वृश्चिक लग्न आहे, लग्नी मंगळ आहे, हं. 12व्या स्थानामध्ये शनी आहे, अच्छा. धनस्थानामध्ये राहू आहे आणि हं. त्याचा गुरु जो आहे
तो वृषभ राशीला सप्तमात आहे. हो. अच्छा. सप्तम स्थानात असल्यामुळे गुरुचं फळ जे आहे ते वानप्रस्थ आश्रमाकडे गेलं. कळलं? तो मार्केश दुसऱ्या मार्केशामध्ये आला. येस. आणि त्याचा शुक्र उच्चीचा आहे आणि तो पंचम स्थानात आहे. अच्छा. मग त्याला आपल्या जोडीदारापेक्षा मित्र परिवार जास्ती जवळचा आहे. ओके. अच्छा. कळलं? हे लॉजिक आहे कम्प्लीट. बरोबर आहे. बरोबर आहे. बरं, दुसरा आणखी एक भाग असा आहे. मी आता तुम्हाला जी कुंडली सांगितली, वृश्चिक लग्न, 12व्या स्थानात शनी, लग्नात मंगळ आणि धनात राहू, दॅट पर्सन हॅज स्ट्रगल लॉट्स. लॉट्स म्हणजे लॉट्स. 50व्या वर्षापर्यंत त्याला काहीही अक्कल नावाची गोष्ट नव्हती. 1993 सालापर्यंत. 53चा जन्म आहे. 93 साली किती वय असतं? 93 म्हणजे 44. नाही, 53 अधिक 40 केले तर किती होतात? अच्छा, 53 अधिक 40. 40. हा, 93 झाले. 93 झाले ना. हो, 40 वर्षापर्यंत त्याला मार्ग सापडला नव्हता. मार्ग सापडला. त्याच्यानंतर परत 10 वर्ष गेली, म्हणजे 2003. आणि आफ्टर 2003 गॉट समथिंग, म्हणजे त्याला मार्ग मिळाला. पण राहूने कमावलेलं सगळं घेऊन पण गेला. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन 3 डायव्हर्स झाले. हो हो हो. जोगळेकर बोलताय ना तुम्ही? हो हो, जोगळेकर. आणि ती व्यक्ती सुद्धा गोरेगावचीच आहे. अरे बापरे. फिल्मालय आहे ना आपल्या बाजूला, फिल्मिस्तान. अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जातकाच्या जीवनात घडतात. बरोबर. कामत हॉटेलच्या समोरचं जो पोर्शन आहे तिकडे. अच्छा. म्हणजे तिथे ग्रह कोणीही कोणाला सोडत नाही. म्हणून मी तुम्हाला अगेन अँड अगेन सांगेन सगळ्यांना की जेव्हा तुम्ही कुंडलीचा लेखाजोखा घ्याल त्यावेळेला मारक स्थानावरती दृष्टिक्षेप ठेवा. बरोबर. की एवढे प्रसंग जातकाच्या जीवनामध्ये कशामुळे आले याचं उत्तर तुम्हाला जातकाला दिलं तर तो जातक समाधान नाही होईल. बरोबर सर. थँक्यू सर. आताचा हा शुक्र कुठे बसला? आताचा शुक्र, आता तुम्ही 3 दिवस झाले म्हणालेत ना, 3 दिवस झाले या व्यक्तीचे, त्याचा सप्तमेश कुठे बसला होता? मीन राशीमध्ये पंचम स्थानात. आणि चंद्र कुठे होता सर? चंद्र जो आहे त्याचा अष्टमात केतुयुक्त. हो, चंद्रासमोर राहू. चंद्र अष्टमात केतुयुक्त. अष्टम, केतुयुक्त. असं आहे सर. मी अष्टमात केतु. हा, बोला. नाही झालं का जोगळे सर साहेब तुमचं? हो झालं मॅडम, विचार. तर ऐका ना, पण आधी तर तुम्ही इतकं छान विवेचन केले, म्हणजे खूपच सगळे मागचे काय आमचे चुकीचे होत्या कल्पना त्या क्लिअर झाल्या. पण मी आधी विचारू की नको तुम्ही सांगा. मला असा प्रश्न, ऐका ना, तर हे मंगळ शुक्र एकत्र आहेत, म्हणजे ही पत्रिका आपल्याला बघता क्षणीच लक्षात येते की ह्या बिचाऱ्या जातकाला कुठलंही सुख नाहीये. ना सप्तम स्थानाचा आहे आणि तो पंचमेश पण तिकडे जाऊन बसलाय, ते पण फारसं नाहीये, भावंडांचं पण नाहीये. पण मला असं विचारायचंय की इथे आपण हे बघू शकतो का, त्यांचे नवमांश कुंडली समजा आपण बघितली आणि मग त्यांचे काय म्हणायचं सूक्ष्मांश, कारण मंगळ हा चांगल्या सूक्ष्मांशात आलाय सौख्यांश मध्ये, आणि शुक्र मात्र उग्रांश मध्ये आलाय. चंद्र आणि शनी ते तर डॉट युतीत आहे, ते पण उग्रांश, म्हणजे तिथला फलादेश 100% खूपच खराब मिळणार. पण हा आणि शुक्र यांचे जर आपण सूक्ष्मांश बघितले तर त्यातल्या त्यात मंगळाचा सूक्ष्मांश चांगला आलेला आहे, कारण तो विशाखामध्ये बसलाय ना, विशाखा 3, म्हणजे तो सौख्यांश मध्ये आला, म्हणजे तिसऱ्याच नवमांशात आला. हा मंगळ चतुर्थेश पण आहे आणि लाभेश पण आहे. म्हणजे त्या दृष्टीने मला असं तुम्हाला म्हणजे विचारा वाटतं, मे बी आय एम रॉंग, पण म्हणजे आपण मग ह्या दोघांपैकी म्हणजे मंगळ आणि शुक्र, तर मग हा फलादेश म्हणजे कसा करता येईल, आणि इथे आपण ह्या सूक्ष्मांशांचा विचार करायला हवा की नको? सूक्ष्मांशाचा विचार अवश्य करायला हवा मॅडम.
हा पहिली गोष्ट म्हणजे इत्यादी ग्रह जर समजा पापांशामध्ये असतील, हा जसं रवी सुद्धा पापांशामध्येच आहे, 1 डिग्रीचा आहे, कळलं का? होय मग अशा वेळेला रवी पासून पण तुम्हाला सहकार्य मिळणार नाही. नाही नाही मग हा तसंच जर तुम्ही म्हणालात की त्या ठिकाणी रेवती नक्षत्रातला शनी आणि चंद्र एकाच सूक्ष्मांशामध्ये आहेत, होय तर ते नीच्या अंशामध्ये आहेत, तर ते ग्रह सुद्धा चांगले नाहीत. हा म्हणजे हा त्या नाही ठिकाणी ते वृश्चिक नवमाशामध्ये आहेत का मकर नवमाशामध्ये आहेत? नाही मकर मकर नवमाशात मकर नवमाशामध्ये आहेत. मग आता हो ते सुद्धा चांगले नाहीत. नाही म्हणजे हा तिथे प्रतिसाद कसा देईल? आता ज्या अर्थी समजा पापांशामधले ग्रह असतील, नीचांशामधले ग्रह असतील आणि मंगळ एक जर चांगल्यापैकी ग्रह असेल, तर त्या चांगल्या व्यक्तीवरती त्याच्या खांद्यावरती सगळा भार येतो. येस इत्यादी येस ग्रहाचं चालत नाही. मग आता नाही आपण जर बघितलं तर गुरु किती अंशाचा आहे, तर तो गुरु कुठल्या सूक्ष्म अंशामध्ये आहे? सांगते ना गुरु विचक्षण अंश मध्ये आहे. म्हणजे ते इंटेलेक्च्युअल आहे. 3ऱ्या हम्म. चरणामध्ये श्रवण हो नक्षत्राच्या हो हो श्रवण श्रवण ते नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामध्ये. येस मग आता येस तो विचक्षण अंश आहे, म्हणजे होय बुद्धिमत्ता आहे. मग आहे गुरु आहे हा बुद्धीचा कारक आहे आणि तो हम्म. बुद्धी आणि भाग्याकडे घेऊन जाण्याचा मार्ग. पण हम्म. भाग्य जरी कमावलं तरी हम्म. सुद्धा मधले अडथळे वेगळे आहेत, हा तर हा ते हा जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतील. होणार होणार हा म्हणजे एकंदरीत पत्रिका खराबच आहे हे आपण म्हणजे सांगतोच आहोत. त्याच्याबद्दल काही वाद नाही पण मी फक्त ते सूक्ष्मांश बघून आणि नवमांशात जाऊन मला असं वाटलं की त्यातल्या त्यात त्या मंगळाची स्थिती थोडीशी म्हणजे काय म्हणतात दगडापेक्षा वीट मऊ आपण असं म्हणतो तशी आहे बा थोडी हं, तर हं, हरकत नाही. आता बघा असं आहे मॅडम, सांगतो का, हं, हं. की जर समजा मंगळ हा शुक्राच्या सोबत नसता हा हा आणि तो स्वतःच्या राशीत असता आणि दशम स्थानाचा तो राजोगकारक ग्रह असता आणि हा तो एकटा असता. हो तर ग्रह ते 2 बाबतीमध्ये फलादेश देतात. बरोबर एक आहे तर त्याला एकटं आणि स्वतःच्या राशीत हं, फलादेश मिळतो. बरोबर दुसरं, तो जर युतीत असेल तर तो मित्राच्या युतीत असावा, म्हणजे येस संगत चांगली असावी बरोबर आहे बरोबर थोडक्यात. आहे आणि रास पण नाहीये हा, ना नाही, हा नाही. हं, गुरु शनी आणि चंद्र, आता हं. शनी चंद्राची युती ही संगत चांगली आहे का? तर नाही. नाही बिलकुलच नाही हं. म्हणजे तिथे तो अपयशी किंवा नैराश्यवादी या सगळ्या गोष्टी कोणामुळे घडतील? तर त्या ठिकाणी त्याला शनी चंद्राच्या मुळे हं. तिथे आपल्या जोडीदारा संदर्भात अपयश येईल, म्हणजे येईलच. होय होय मग पत्रिका पाहते वेळी तुम्हाला हे सप्तम स्थान, हे धनस्थान, हं. अष्टम स्थान, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो भाग्येश अष्टमात आहे, राहुयुक्त आहे. तर हो हो राहुयुक्त ग्रह असेल तर त्यावेळेला त्याची किंमत कमी होते. होणार ना तुम्ही सांगितलं ना राहू गिळंकृत करण्याचंच काम करतो ना येस. दुसऱ्या ग्रहाला तो पुढेच येऊ देत नाही म्हणजे हो. सूर्याला नाही येऊ देत तर बाकीच्यांची काय पण मग ऐका आता हे मला छान कळालं अजून एक छोटासा प्रश्न मे बी कसा आहे माहित नाही आता ही मंगळ आणि शुक्र हा हे दोघंही चतुर्थ स्थानाला बघतात ठीक आहे हो. आपण थोड्या वेळ ते बाकीचं पण मंगळ प्रॉपर्टीचा कारक आहे मग आपण चतुर्थ स्थानातून प्रॉपर्टी पण बघतो शुक्र व्हेकलचा कारक आहे आपण तिथून व्हेकल्स पण बघतो तर मग समजा एखादा जातक आला ही पत्रिका घेऊन असं आपण समजू आज तो जातक आपल्याकडे आला आहे आणि मला प्रॉपर्टीचं किंवा व्हेकलचं सुख कसं असेल असं त्यांनी विचारलं तर आपण कसं उत्तर द्यायचं सांगतो. जो कोणी असेल त्याच्या नशिबात प्रॉपर्टी 100% असते. एक तर ते हं, पृथ्वीला आहे, हा चतुर्थामध्ये मंगळाची रास येते. होय ती हो ना जरी रिकामी असली हम्म तरी त्या ठिकाणी मकर लग्नाच्या अनेक पत्रिका तुम्ही तपासून पहा, त्यांना प्रॉपर्टी मिळणारच. ओके निर्वासित आलेले लोक सुद्धा आपल्या भारतामध्ये चांगल्यापैकी गणगंज पैसे कमवून ठेवलेले आहेत. बर म्हणजे मग निर्वासित पण हा हा अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. सर. हो सर, माझ्या ओळखीच्या आहेत अशी मुलं आहेत ज्यांच्याकडे म्हणजे काहीच नाहीये, शून्य आहे, ना शिक्षण आहे, बुद्धिमत्ता सुद्धा नाहीये, पण आज त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आहेत, 2-2 घर आहेत. म्हणजे असतात ना मतिमंद लोक असतात तशा टाईप मधले म्हटलं तरी चालेल, पण प्रॉपर्टी बघाल तर एवढी एखादा बिचारा मेहनत करणारा सीए वगैरे झाला तोही करू शकत नाही तेवढं त्यांच्याकडे आहे. म्हणून म्हटलं बरोबर, अगदी बरोबर बोलला तुम्ही. मकर लग्न आणि सिंह लग्नाला 2 राशी ज्या आहेत त्या चतुर्थामध्ये येतात मंगळाच्या. मकर लग्न आणि सिंह लग्न. असं आता. तरी
तो हलाखीमध्ये जन्माला आला असेल. तुम्ही ठामपणे सांगू शकता, आपण जेव्हा जैमिनी शिकलो तर राशींचा फलादेश शिकलो, त्यावेळेला राशी पण आपल्याला काहीतरी देतात, ग्रहच देत आहेत असं नाही. बरोबर राशी सुद्धा जर घर रिकाम असेल तरी सुद्धा त्याच्यावरच्या दृष्टीने त्याचा अधिपती सौख्याच्या राशीत आहे, तर तो अधिपती निश्चित जातकाच्या जीवनामध्ये आणणार, देणार. आता उदाहरणार्थ आपले जे फार मोठे व्यक्ती आहेत तर त्यांच्या चतुर्थात मंगळ आहे. आज त्यांना आलिशान सगळं मिळालेलं आहे, जे कल्पनेच्या पलीकडचं आहे. नानाजी देशमुख म्हणून एक देशमुख मॅडम आहेत का तुम्ही? देशमुख मॅडम आहात का? हो सर, आहे ना. तुमच्या नागपूरचे नानाजी देशमुख होते ना पूर्वी? हो. त्यांनी त्यांना 2 रुपये दिले आणि सांगितलं की चप्पल घेऊन ये. हो. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी उपासमार होती म्हणून चप्पल घेतली नाही. आणि त्यानंतर ते पुन्हा नानाजीला भेटले तर नानाजी बोलले, काय चप्पल? ते बोलले, काय होतं, त्या दिवशी पोट भरलं नव्हतं, पहिला तुम्ही दिलेले 2 रुपयात मी पहिलं जेवून घेतलं, चप्पल नाही घेतली. आणि आज हा किस्सा आहे. आणि आज ते सम्राट आहेत, सम्राट. हो सर, प्रत्यक्ष घडलं. हो, येस इट इज. घडलं हे असं. मग हे असे परिस्थिती माणसाला येते आणि नंतर परिस्थिती बदलते. आज ते सम्राट आहेत. हो सर, बरोबर आहे. मेरे देशवासियों. हो का? हो, बरोबर आहे. अच्छा, बोला बोला. आता सप्तमेश चंद्राच्या धनस्थानामध्ये, म्हणजे सप्तमाच्या धनस्थानामध्ये राहू आणि बुध आहेत. यांचा फलादेश कसा राहील? पहिली गोष्ट, राहू बरोबर बुध हा परमिटेड नाहीये. तो त्या ठिकाणी फसवणूक किंवा तसं तो भाग्याचा कारक आहे. भाग्यश आहे ना तो. भाग्यश पण आहे आणि त्या ठिकाणी बघा तुम्ही, तो षष्ठेश पण आहे. हो, तो कष्ट देणार. षष्ठ म्हणजे कष्ट. हो. आणि भाग्य फसवणूक. राहुयुक्त झाला ग्रह की त्याला डिरेक्शन चुकीचे मिळतात. बरोबर आहे सर. त्याच्या जीवनात त्याचा मार्ग बदलला जातो आणि कालांतराने त्या ठिकाणी कदाचित त्याला अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागतं. मिळवलेलं कमी होतं, कारण अष्टम स्थान हा साठा करण्याचं स्थान आहे. तो मिळवलेलं जातं. बरोबर. हो. आता नानाजी देशमुखांचा हा जो किस्सा आहे तो तुम्ही नागपूरमध्ये ऐकला असेल. हो सर. आणि आज त्याच्यावरती एक लेख आहे, म्हणून मी आज सांगितलं होतं. भागवत मॅडमना माहिती आहे. भागवत मॅडम वाचलं का तुम्ही आजचं लेख? सर नाही वाचला, कारण मी बाहेर होते दिवसभर. आता क्लाससाठी मी घरी आले. लेख वाचला नाही का तुम्ही? नाही, मी बाहेर होते दिवसभर, आता क्लाससाठी घरी आले. मग त्यामुळे व्हॉट्सअपवर काय येऊन पडले माहिती नाही. क्लास संपला की मी वाचेन. वाचण्यासारखं आहे. हो, वाचते सर, रिप्लाय करेन. अवश्य वाचा. म्हणजे हे जे सगळे प्रकार असतात, तर जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या वर्षी आज एक व्यक्ती सम्राट होतो आणि एक काळामध्ये 2 रुपयाची चप्पल घालायला पैसे नव्हते, असं आहे ना? हो सर. म्हणून कुंडली पाहता. हा बोला ना. तुम्ही आता म्हणलं की मारक स्थानात राहू असता तो सगळं गिळंकृत करतो, बरोबर ना? हो. मग तिथे कुठली रास असू देत, त्याची स्वतःची रास असली तरी कधी कधी तुम्हाला सांगतो असं आहे की समजा धनस्थान प्लॅनेट आहे. आता वाममार्ग बरेच असतात, काही एकच वस्तू असं नाहीये. कळलं का? तर त्या ठिकाणी जातकाचा कल हा पैसे कमवण्याचा कसा असेल? ह्या विश्वामध्ये अनेक विचारांचे, अनेक प्रकृतीचे लोक आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांचे विचार अशा तऱ्हेचे असतात. मग आपण जे क्राईम पाहतो किंवा तत्सम काही घटना पाहतो,
त्या कशा असतात, फायनान्शियल काही फ्रॉड्स आहेत, हे होतातच जीवनामध्ये. अनएथिकल वेने पैसे येस, मिळवतात. येस. पण ते जातात पण का मारक स्थानात तो राहू हो असल्यामुळे? हो, ते कितीही जरी शहनशाह असले तरी सुद्धा कालांतराने ते कफल्लक होऊ शकतात, आणि त्यांना ती भीती, दडपण हे सतत असतं. राहू इज नॉट परमिटेड इन सेकंड हाऊस. ओके. त्याचं तुम्हाला उदाहरण पण सांगितलं की वयाच्या 40व्या वर्षी, वयाच्या 50व्या वर्षापर्यंत काही ज्ञान नव्हतं पैसे कमवण्याचं, म्हणजे वंचित राहिला. हो. असं आहे ना. आणि अजून एक दुसरा माझा प्रश्न आहे. आत्ताची जी पत्रिका आहे ना त्याच्यात मारक स्थानात म्हणजे धनस्थानात शनी म्हणजे गुंब वक्री आहे, आहे, वक्री आहे, वक्री आहे. समजा तिथे त्याचा अधिपती शनी सप्तमात असतात, तुळेत असतात उच्चीचा, तर काय झालं असतं? तरी तो मारकच आहे. आहे ना, आहे ना. ममता बॅनर्जी आहे ना तुमच्याकडे, हा, ममता बॅनर्जी. अच्छा, तिचा असा असते का? लग्न चष्मात उच्चीचा. कमाल हसन, या दोघांचे जन्म 1955 सालचे आहेत. अच्छा, उच्चीचा असून सुद्धा हेच फल मिळालं. शी हॅज टू फाईट ना, शी इज फायटिंग ऑल द टाइम अच्छा, फ्रॉम चाइल्डहुड. म्हणजे उच्चीचा असून सुद्धा ते तसं काही उपयोग नाहीये ते फायटिंग. बघा, पहिली गोष्ट, दशम स्थानाची दृष्टी सप्तम स्थानावर येते. हो, अविवाहित आहेत. हो. कमाल हसनचा डायव्हर्स झालेला आहे, हो. आणखी दुसरा डायव्हर्स झालाय, आता तिसरं लग्न केलेलं आहे. स्टॅबिलिटीच नाही काही. नाही. बरं, ओके सर, थँक्यू. तुम्ही सागर नावाचा पिक्चर बघा. बोला बोला. तर चतुर्थामध्ये मंगळाची रास प्रॉपर्टी देते, पण तिथे जर का शनी आला तर तो तर त्याचा म्हणजे शत्रू झाला. मग अशा वेळेला कशा प्रकारे वगैरे त्याला प्रॉपर्टी बळकावणं किंवा तशा उद्देशाने शिरकाव करणं किंवा सरकारी लाभ मिळणं. शनी हा सरकारी लाभ देणारा प्लॅनेट आहे, तर त्याची दृष्टी षष्ठ स्थानावरती जाते. बऱ्याच वेळेला सरकारची घरं माणसाला अलॉट होतात, हाऊसिंग बोर्ड म्हणा किंवा लष्करामधली म्हणा किंवा नोकरीच्या रूपाने म्हणा, तर वास्तव्य हे सरकारी निवासामध्ये असतं. हो, अच्छा. हा, नंबर ऑफ टाइप्स आहे ना. बरोबर आहे. आता आपल्याकडे बँड्राला खेरवाडीमध्ये सहकार वसाहत आहे. हो, बरोबर. मग ती केवढी मोठी आहे, कधीपासून आहे? 1952 सालापासून आहे. हो, आता ती पडा झाली. ओके. सरकारी निवास मिळू शकतो असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. नक्की नक्की. ओके, थँक्यू. सरकारी निवासन किंवा सरकारचे लाभ सरकारचे लाभ मी तुम्हाला सांगतो, शनी आणि रवी हे दोन प्लॅनेट असे आहेत की ज्या काही तुम्हाला सरकारपासून मिळणारे मोबदले आहेत, मग लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडकी भावी, लाडकी सगळं. बरोबर. सर तुम्ही आता म्हणाला की मंगळ आणि मकर आणि सिंह राशीमध्ये मंगळाची रास चतुर्थात येते, तर त्यांना घराचा लाभ मिळतोच. पण आता आपण पाहिलंय की केतू हा कुजवत असतो, म्हणजे फळ देतो. तर मग चतुर्थामध्ये जर केतू असेल आणि त्याचा डिस्पॉझिटिव्ह जो मंगळ आहे तो जर का त्याच्या केंद्रात असेल तर मग सांगतो. आता केतू हा जर समजा एक वेळेला चतुर्थात आहे असं आपण समजू, तर काही पडीक प्रॉपर्टी असते, त्याचा वारस नसतो, पण प्रॉपर्टी त्याला मिळते. अच्छा, तो शिरकाव करतो, घुसखोर असतो, कब्जेदार होतो. अच्छा. आणि हे जे डेअरिंग आहे एखाद्याचं हडप करणं, हे मंगळाकडे आहे. अच्छा. किसी की जमीन और जोरू, कळलं? जमीन और जोरू हासिल करना है तो मंगल ही चाहिए. नाही, पण मला असं म्हणायचंय, मग केतूच्या केंद्रामध्ये मंगळ आहे तर त्याला जमिनीचा लाभ मिळेल का? मिळेल ना, का नाही मिळणार, पण वादग्रस्त असेल. वादग्रस्त, करेक्ट. वादग्रस्त. तुम्हाला सतत टांगती तलवार आहे, पण काय आहे की काही लोक कोर्ट कचेरी करतात, लांबणीवर जातात, 50-50 वर्ष केसेस चालतात, या सगळ्या पीडा आहेत, पण वास्तव्य मिळतं.
वास्तव्य आहे पण नावावर त्याच्या होण्यात प्रॉब्लेम आहे. अशीच एक कुंडली आहे माझ्याकडे हो, म्हणून. असं तेच सांगतो, वास्तव्य आहे पण नावावर येणं म्हणजे सगळं काही असं काही नाही. अख्खं जग निर्वासितच आहे. बरोबर. सगळं जग ओनरशिप आहे असं नाहीये. आणि त्या माणसानी तुम्ही जसं सांगितलं त्याला खंडर जमीन मिळाली होती, तर मिळाली आहे, तर त्याला चांगलं त्याच्या नावावर चांगलं चांगलं घर होतं. त्यांनी ते आपल्या भावाला दिलं आणि ती जमीन स्वतः ठेवली. असे काही लोकात विचार येतात पडकं घर माणसाच्या. जे होतं, पडकं घर होतं ते स्वतः ठेवलं. पडीक पडीक मी सांग ना, पडीक मगाशी उच्चार केला ना मी. बरोबर बरोबर सांगितलं तुम्ही. असं आहे. माझ्या ओळखीचा सर प्रश्न माणूस आहे, विचारू? एकच मिनिट हा, की तो डिस्प्युटेड प्रॉपर्टी घेतो आणि डिस्प्युटेड किंवा रिजेक्टेड प्रॉपर्टी समजा, आणि ती कोर्टात जाऊन लढवतो, हो सोडून घेतो आणि ती विकतो आणि मग पैसे मिळवतो. म्हणजे येस, डोकं आहेत तिरकं चालतं त्याचं. आहेत आहेत आहेत. एवढंच मला आठवण आली फक्त. थँक्यू. बोला बोला मॅडम. हा सर, एलए मध्ये, लॉस एंजेलिस मध्ये आत्ताची एक घटना घडली की हे जे बरेचसे ऍक्टर्स घरं घेऊन ठेवतात आणि त्यांची घरं बंद असतात पूर्ण. हो हो तर बरेचसे होमलेस पीपल आता फाइंड आउट झालं की ते रात्रभर किंवा दिवसभर तिथे हो वास्तव्य हो करून हो होते वर्षानुवर्ष. तर मग येस येस. त्यांचे ग्रह हे असे असतात का? हो, आता सांगतो तुम्हाला मी. तुम्ही हा उत्तर भारतामध्ये गंगा किनारी गेलात ना, तर अनेक हा हवेल्या आहेत. हा जमुना किनारी पण आहे आणि गंगा किनारी पण. तर त्या हा ठिकाणी अनेक लोकांच्या हवेली आहेत आणि आता त्या हा हवेलीमध्ये गुंड लोक राहतात. अच्छा. पण ओके. इव्हन तुम्ही याला गेलात, बनारसला गेलात किंवा मथुरेला गेलात, वृंदावनला गेलात, तरी सुद्धा अनेक हवेलीमध्ये घुसखोर गेलेले आहेत. कारण त्या सगळ्या ज्या हवेली आहेत त्या श्रीमंतांच्या, ते गेले, त्यांचा पत्ताच नाही की कोण कोणाची प्रॉपर्टी आहे का, आणि कब्जेदार म्हणून झाले. ओ अच्छा, म्हणजे एन्क्रोचमेंट अशा प्रकारे ह्या ग्रहांमुळे होते. हडप करणे. चालेल, थँक्यू सर. सर मी एक विचारू? बोला. हा सर, मकर राशीला समजा मंगळ तो चतुर्थीस झाला हो की नाही, पण तो जर अस्तंगत असेल, रवी बरोबर असेल व्ययस्थानात, तरी सुद्धा असं प्रॉपर्टी वगैरे होऊ शकते पहिली का? गोष्ट म्हणजे हा अस्तंगत भाग जो आहे ना, तो डोक्यातून काढून टाका. ओके. मॅडम, रवी सोबत असणारा ग्रह हा मोर पॉवरफुल असतो, कारण तो ओके. राजाचा सोबतही असतो. हा हा. आता मला सांगा की शिंदे साहेब कधी मुख्यमंत्री बनतील असं वाटलं होतं का? नाही सर. पण आता त्यांच्या सोबत असणारे लोक खासदार झाले. हो हो, बरोबर आहे. राजाबरोबर असणारा मनुष्य खासदार झाला ना. हो. नाही, प्रॉपर्टी म्हणजे मिळते, म्हणजे त्यांची प्रॉपर्टी होते. हो, असं. होते ना. म्हणून तो अस्त आहे, हा जो भाग आहे ना, तो मनातून काढून टाका. त्याच्यामध्ये शत्रू अस्त आहे का मित्र अस्त आहे, तरी सुद्धा तो रवी युक्त आहे. फक्त राहू केतू त्याच्यामध्ये परमिटेड नाही. राहू केतू लग्नातच असतील आणि आता मकर लग्नाला गुरु समजा लग्नात आहे आणि त्याच्याबरोबर शनी आणि केतू पण आहे आणि समोर सप्तमात राहू आहे. मग अशा वेळेला काय प्रॉब्लेम्स येतील सर? आता सप्तमात राहू आहे, हा सॉरी, सप्तमात राहू असेल तर राहूच्या बद्दलचे प्रश्न सप्तम स्थानाशी रिलेटेड आहेत. हो, म्हणजे पार्टनर वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे व्यवसायामध्ये समजा पार्टनर असतील तरी सुद्धा ते प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉब्लेम नक्कीच जर राहू असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही ना काहीतरी घडामोडी या होतीलच. मग त्या जोडीदारासंदर्भात होतील किंवा म्हणजे लाईफ पार्टनर बरोबर किंवा कमर्शियल पार्टनर जो व्यावसायिक व्यवसायाचा. होऊ शकतो. ओके, पण थँक्यू परत एकदा सांगतो, मॅडम, की ज्या राशीमध्ये राहू केतू असतील त्या राशीमध्ये कोणाचंही राज्य प्रस्थापित होत नाही. म्हणजे लग्नात केतू असला तरी सुद्धा बाकी गुरु तरी तिथे सुद्धा शनी असून सुद्धा त्यांना काही त्यांचे त्यांचं महत्व अधिकार कमी कमी होणार. अधिकार कमी. एखादा प्लॅनेट तुम्हाला द्यायला तयार आला पण तो देऊ शकत नाही. त्या राहूच तिथे अधिकार असतात, ते सांगतील त्यांची कृती असेल तसं.
पण शनी मार्गकेश पण झाला ना, म्हणजे मार्गकेश आणि म्हणजे राहूच्या समोर आला आता. काही काही जी युती आहे ना मॅडम, तुम्हाला सांगतो, आता जे काही शनी तुम्ही सांगितलं तो शनी राहू युक्त आहे का? नाही, शनी आणि गुरु लग्नात आणि राहू समोर सप्तमात. ऐका, मकर आता लग्नाला. शनी गुरु जर मकर लग्नाला लग्नी असतील तर त्या ठिकाणी तो जन्म 1960-59च्या जवळपासचा आहे का? हो, 61. मग आता त्या 60-61च्या जवळपासचा आहे, तर शनी गुरुची युती जी आहे तर ही दोन्ही युती जी आहे ती त्याच्या अगोदर 60 वर्ष झाली होती, म्हणजे 1900 साली झाली होती. मकर राशीत. हो, 1901. अच्छा, 1901 त्यावेळेला झाली, 1901 साली झाली होती. नंतर एकदम 1960-61 मध्ये. येस, कळलं का? म्हणजे असे प्रॉब्लेम्स होतील. हो, समजलं. प्रॉब्लेम येणार. म्हणून गुरु शनीची युती ही सुद्धा आता आपले आहेत. कोण सर? मुख्यमंत्री मामू. हो सर, थँक्यू सर. ओके सर, राहू जर एकटा व्ययात असेल आणि तो तिसऱ्या राशीत आहे, मेष, वृषभ आणि मिथुन मध्ये आहे समजा, तर अशा व्यक्तीने कुणाला दिलेले पैसे परत येत नाहीत अशी एक धारणा झालेली. बरोबर आहे. असं आहे की ते एक तर हाऊस आहे की त्या ठिकाणी वेस्ट आहे, म्हणजे वी आर लुझिंग. येस, व्हॉट एव्हर वी आर लुझिंग, सॉरी. म्हणजे त्या ठिकाणी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. एक तर राहू जर 12व्या स्थानात असेल तर जातकाला भरपूर भ्रमण करण्याची संधी प्राप्त होते. त्याचं मन त्याच्या वास्तव्यामध्ये लागत नाही आणि त्याला काळांतराने तिथे भ्रमण करावंच लागतं काही ना काही याच्यामध्ये. दुसरा भाग असा आहे की राहू व्ययात असण्यापेक्षा राहू षष्ठात बलवान आहे. कळलं? हॅलो, राहू षष्ठात बलवान आहे, केतू व्ययात बलवान आहे, कारण केतू मोक्षाचा कारक आहे. हा, बरोबर. केतू षष्ठात आहे, पण तो उलट झाला ना. उलट झाला. हो, मी उदाहरण सांगतो तुम्हाला. श्रीमती इंदिरा गांधी यांचं कर्क लग्न, मकर रास आणि धनु राशीचा राहू षष्ठात होत्या. त्या लोकांना पुरून उडल्या. हो, कळलं का? तर तिकडे राहू बलवान झाला. अच्छा. येस, इथेच. इथं उलट झालं. इथं उलट झालंय. इथं उलट झालं. हा, इथं उलट झालं. येस, रूपाच्या स्थानामुळे ना. येस. त्या ठिकाणी तुम्हाला 3-6-9-12 किंवा 3-6-10 या ठिकाणी जर राहू असेल तर तो कार्यकारी होतो, एक्झिक्युटिव्ह. अच्छा. असं आहे. काल एक पत्रिका आली होती की त्याने एका माणसाला पैसे दिलेत, मोठी अमाऊंट आहे, 5-7 लाख रुपये, आणि तो द्यायला टाळाटाळ करतोय. तर त्याला सांगितलं की राहू तुझं 12 शनी असले, व्यय शनी असल्यामुळे एखाद्याला पैसे लेट येतील किंवा अपेक्षित नाही. अपेक्षित नाही. अपेक्षित नाही. बरोबर. पैसा डूब गया. अच्छा. अपेक्षित नाही. जर वेळेस सुद्धा जर राहू युक्त असेल तरी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक घोटाळे होतात, दिलेले पैसे लोकांना मिळत नाही. बरं, अशा वेळी मग फक्त लग्न कुंडलीच पाहिजे का, राशी कुंडली बघायचीच नाही का? मग नाही, राशी कुंडली आपल्याला गोचरकडे पाहिजे. आता गोचर आपण जेव्हा घेऊ तेव्हा चंद्र लग्न कुंडली मांडून घेऊ ना. आता आपल्याला हा खुलासा जो आहे हा प्राथमिक अवस्थेमध्ये कुंडली कशी तपासावी, नंतर आपण नवमाशाकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर म्हणजे 7.5 काळ कसा असेल ते शिकवणार आहोत. आता बरेचसे लेक्चर्स होतील. बरोबर. पण प्रामुख्याने जेव्हा तुमच्याकडे आलेली पत्रिका ही जेव्हा तुम्ही तपासणार आहात तर सगळे ग्रहांचे नियम काय आहेत साहेब माहितीये का, की जो ग्रह त्या राशीमध्ये आहे तर त्या राशीचा अधिकार पहिला, नंबर 1. अच्छा. हा, कारण का की ती रास कोणाच्या मालकीची आहे. आता हा शनी मीन राशीमध्ये म्हणजे गुरुच्या मालकीचा आहे, आणि गुरुच्या मालकामध्ये शनी, गुरु जो आहे तो शनीच्या मालकामध्ये बसलाय, म्हणजे त्यांचा अन्योन्य योग झाला.
हम्म. तसा सूर्य बुधाच्या राशीत आणि बुध सूर्याच्या राशीत असा हा अन्य योग आहे. कळलं? कळलं कळलं. हो. म्हणजे त्या राशी म्हणजे आपण ज्या विलासामध्ये राहतो किंवा विलामध्ये राहतो तर ती प्रॉपर्टी बिलॉंग टू होम. त्या राशीचे त्याचे जे टायटल आहेत किंवा त्याची जबाबदारी आहे, त्याची जी रास आहे तो त्याचा मालक आहे. मग आपण म्हणतो नाही का षष्ठाधिपती, अष्टमाधिपती, सप्तमाधिपती हा कोणत्या राशीत आहे. मग ती जी रास बनले तर त्याला स्वामित्व दिलेलं आहे, तर त्याचे अधिकार त्या ग्रहाकडे आहेत आणि त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ग्रहाच्या अनुषंगानेच चालतील. हा प्राथमिक भाग आहे, प्लॅटफॉर्म आहे. अच्छा. तुम्ही कुठे मुंबईत राहता का? नाही, मी पुण्यात. मी आपला केपी क्लासला आहे ना गोरिवले सरांचे. हरकत नाही. मुंबईत असं मी तुम्हाला उदाहरण दिलं असतं. एक नंबरची गाडी बोरिवलीला येते तर ती बोरिवलीचीच गाडी असते. अच्छा. तिथे ती 2 नंबरला येत नाही, ते चर्चगेटच येते. बरोबर. असं आहे. म्हणून ते जोडियाक बिलॉंग्स टू होम, त्याचा मालक ठरलेला आहे ना, ठरवलेला आहे. बरोबर. हो. ते मालक ठरवताना सूर्य सिद्धांतापासून हे मालक ठरलेले आहेत आणि त्याला अनुसरून ती प्रॉपर्टी किंवा ती मालकी हक्क हा त्या ग्रहाकडे सोपवलेला आहे. असं आहे. सर, तुम्ही आता म्हणलात तसं की राशी कोणाची आहे. आता फॉर एक्झाम्पल कर्क रास घेतली जी चंद्राची आहे, पण तिथे मंगळ येऊन बसला तर मंगळ त्याच्यावरती दादागिरी करेलच ना, का नाही? हो, आता सांगतो तुम्हाला. समजा कर्क लग्न आहे आणि लग्नी मंगळ आहे. त्या ठिकाणी तो कर्केचा नीचेचा मंगळ आहे. त्याच्याकडून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी विचार करू शकत नाही. बरोबर आहे. अपेक्षित राहू शकत नाही. आता जसं की मंगळ लग्नी आहे, तुम्ही अझुद्दीनला ओळखता. बरोबर आहे. त्याचं कर्क लग्न आहे आणि लग्नी मंगळ आहे. तेव्हा तो मंगळ हा स्पोर्ट्सचा कारक आहे. जेव्हा तो खेळत असताना तुम्ही पाहिलेला आहे की तो ऑलवेज बॉर्डर लाईनला असायचा आणि तो चौकात थांबवण्याचं काम करायचं. मंगळ हा हार्डर्स आहे. म्हणजे एखाद्या बॅट्समननी जो प्रयत्न केलेला आहे त्याचे रन होऊ न देणं हे अझुद्दीनच्या हातात होतं. कारण त्याच्या लग्नी मंगळ आहे. आणि सुनील गावस्कर नेहमी सेकंड स्लिप मध्ये असायचा, कारण तिथे कष्ट कमी आहेत. सिंपल आहे. आणि मंगळाची एनर्जी पण आहे ते अडवायची. सुनील बरोबर आहे. पण सुनील गावस्करला कधी बाउंड्रीला पाहिलं का तुम्ही? अगदी लहानपणापासून. नाही. याला नशीब म्हणतात. नशीब कसं तपासायचं. कळलं सर. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी पण अझुद्दीन कॅप्टन झाला, मोठा झाला, पैसे कमवले, पण लग्नी मंगळ आहे म्हणून तो क्रिकेटमध्ये गेला आणि पण त्याला हे कुठला मिळाला स्पॉट, तर बाउंड्री. बरोबर. मग तो बाउंड्री मारायचा पण आणि बाउंड्री सांभाळायचा. करेक्ट. आणि बाउंड्री जो सांभाळतो त्याला म्हणतात रक्षक. आणि रक्षक म्हणजे तो वॉचमॅन. नाही का? बरोबर. येस, दिस इज द कास्टिंग. बरं. बेसिक कुठलाही जरी मालक असला तरी दुसरा ग्रह कसा तिथे ऍक्ट करतोय ते पण बघायला पाहिजे. नक्की. शुक्र ह्या सगळ्या भानगडीत पडेल. शुक्र काय करेल? तर बॅडमिंटन खेळेल. पदुकोण होईल. बरोबर आहे. तो बुध हा चेस खेळेल. बुध हा बुद्धिबळ खेळेल. तो रन काढणार नाही, कारण तो धावणारा ग्रह नाहीये. मंगळ धावेल सुद्धा. आणि शनी हलणारच नाही. शनी हा कॅप्टन करेल. शनीकडे कॅप्टनशिप आहे. शनीकडे अंपायर आहे. अंपायर डिसिजन आहे ना. अंपायर डिसिजन. बरोबर. अंपायर डिसिजन आहे ना. And umpire is watching. That's why the Saturn is watching all the time. ओके. आता अंपायर लोकांची पत्रिका बघितल्या पाहिजेत. This is the thing in astrology. What base? बरोबर. ओके. भावे मॅडम बोला. बोला. सर, मार्केश स्वराशी त्रिकोणात असेल तर तो काय परिणाम देईल?
स्वराशीत असला, उच्चीचा जरी असला तरी सुद्धा त्याला मार्केश म्हणूनच संबोधलं जातं. आता मला सांगा तुम्ही की कुठली राशी, आपण मेष लग्नाला चंद्राला वृषभ राशी ही उच्चीची येईल, बरोबर आहे? बरोबर. तरी सुद्धा कौटुंबिक प्रश्न हे निर्माण होणार. आणि वृषभ राशी ज्यांची असेल त्यांना आपल्या कुटुंबातील बरेचसे प्रश्न, आर्थिक, कौटुंबिक, हे त्याला सोसावेच लागतात. ओके सर. थँक्यू सर. कळलं? ओके सर. आता आणखी सर मी महाराष्ट्रामध्ये उच्चीचं कोण येईल आपण असा विचार केला तर कर्केचा गुरु येईल. हो सर. हा दळवी साहेब आहेत ना तुम्ही? एक प्रश्न होता. बोला सर. सर म्हणजे कर्क त्या लग्नाला रवी समजा तिथे असेल तर रवी धनस्थानात जरी असला मार्केट तरी झाला ना सुद्धा तो, आणि तिथेच असेल तर तरी सुद्धा फलादेश नाही. रवी हा मुळातच ईशान्य दिशेचा कारग्रह नाही. हो, कारण म्हणजे पहाट आहे मार्गशीर्ष ना, झाला तो. हे मार्गशीर्षच आहे. मग रवी संदर्भात स्वराशीचा जे असून पण नाते काही हे संबंध करू नाही. नाही नाही. बघा असं मॅडम, फणफर स्थान त्याला म्हटलेलं आहे. फणफर स्थानातलं मारस्थान आणि केंद्रस्थानातलं मारस्थान ह्याचा फलादेश तुम्हाला आवर्जून तपासता आला पाहिजे. मग ती कोणाचीही पत्रिका असो. ओके सर. सर कुटुंबस्थान आणि वैवाहिक सौख्य अशा दृष्टीने बघायचं का? नक्की. आर्थिक सुद्धा. आर्थिक. ओके. येस. आर्थिक एंटायर युअर लाईफ इट इज अटॅच टू द सेकंड हाऊस अँड सेव्हन्थ हाऊस. बरोबर. आज मला सांगा, एखादी व्यक्ती संन्यासी असते ना घरका ना घाटका, बरोबर आहे? बरोबर आहे. मग असे काही ग्रह येतात. हो बरोबर आहे. ते आर्थिक आणि दोन्ही बरोबर. थँक्यू. सर एक प्रश्न विचारू? विचारा. आता ही दशमामध्ये शुक्र मंगळ युती झालेली आहे ना मकर लग्नाला, तर ही जर युती षष्ठात असती मिथुन राशीत तर काय फलादेश मिळाला असता? तरी सुद्धा त्या ठिकाणी शुक्र मंगळाची युती ग्राह्य नाही. आणि त्या ठिकाणी ती मिथुन राशीला आली तर कालपुरुषाच्या राशीच्या अनुसरून एखादी बहीण, शुक्र मंगळाच्या युतीमध्ये बहिणीला जास्ती त्रास होतो किंवा बहीण नसणं, बहीण असलं तरी नातं तुटतं. आणि षष्ठ स्थानामध्ये असेल तर त्या ठिकाणी नोकरीचं स्थान आहे. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये त्रास होऊ शकतो. त्याला मिळालेली नोकरी ही त्याला पूर्णपणे सुखामध्ये घालवू देत नाही. मंगळ शुक्राची युती मॅडम कुठेही जरी असली, मेष राशीला असली, तुळेला असली, कर्क राशीला असली तरी सुद्धा त्या ठिकाणी ती ग्राह्य नाही. काही जी युती असते ती माणसाला अतोनात त्रास देते. जसं आपला शेजारी आपल्या सौख्याचा हवा, जर तृतीय स्थान बिघडलं असेल तर आपल्या मनाप्रमाणे शेजारी नसतो. बरोबर. कळलं? हो सर. सर मी विचारू? हा बोला. हा, जसं मकर लग्नाला जर मंगळ आणि रवी हा लग्नीच असेल तर, आणि चतुर्थामध्ये एकही ग्रह नसेल किंवा सप्तमातही नसेल, द्वितीयामध्ये शुक्र आणि शनी असेल तर मग त्याची स्वतःची प्रॉपर्टी होईल का? बघा आता असं आहे, मागे मी सांगितलं होतं की धनु लग्न आणि मकर लग्नाला अष्टमेशाचा दोष नाही. म्हणजे लग्नी मकरेचा रवी असेल तरी सुद्धा तो दोषी आहे, तो स्थानबली आहे. ओके. मला लगेच समोर चित्र कोणाचं आणायचं? मायावती. अपयशी आहे का? नाही. आता सांगतो तुम्हाला. मारस स्थानात त्यांच्या राशी कोणती येते? शनीची, बरोबर आहे. आणि तो राहू युक्त आहे. त्यांचा परिवार वाढला, लग्न झालं नाही, बस. दिस इज द रिझल्ट. ओके. कळलं? हो सर, मारस स्थानाचं ताजं उदाहरण आहे. कळलं. मकर लग्न मायावतीचं आहे, लग्नी चंद्र आहे, लग्नी रवी पण आहे, सप्तमेश लग्नात आहे, मारस्थानाचा अधिपती लग्नात आहे आणि मारस्थानाचा धनाचा अधिपती राहू युक्त आहे वृश्चिक राशीमध्ये. वृश्चिक राशीचं एस्टिमेट आपण करू शकत नाही. इज अनएक्सेप्टेड, त्याला डिटेक्ट करू शकत नाही. बरोबर.
आणि अजून एक दुसरा प्रश्न असा की जर आता मकर लग्नाला जर आपण बघितलं की शनी हा सरकारी याचा हे आहे, तर मग आपण नोकरीच्या संदर्भात कसं बघू शकतो? तुम्हाला वाटलं होतं कधी की ग्रामपंचायत मध्ये काम करणारी व्यक्ती 3 वेळा मुख्यमंत्री होईल? नाही. पण झाल्या ना. हो. सरकारी लाभ हे मकरेला आणि कुंभेला मिळणारच. ओके. पण लेट शनी असल्यामुळे थोडं लेट होईल असं. लेट पण होईल पण मिळणार. आता काही असो, मिळेल. देर आहे दुरुस्त आहे, नाही का? बरोबर. हो म्हणून सर. काही नियम जे आहेत ते तुम्हाला सांगितलेत की हम्म. शिवलग्न, मकर लग्न, कुंभ लग्न याला सरकारी लाभ 100% आहेत. ओके. असं आहे. हो सर. ओके. आणि जर षष्टामध्ये समजा तिथे बुधाची रास येते पण तिथे चंद्र एकटा असेल, मागे पुढे कुठला चंद्र ग्रह एकटा असेल नसेल. समजा, हा हरकत हा. नाही. बघा, चंद्र हा. हा मिथुन राशीमध्ये इंटेलेक्च्युअल आहे. ओके. चंद्र बुधाचं नातं कसं आहे, तर रवीचा पुत्र बुध आदित्य, हो. आणि तसं चंद्राचे, मिथुनीच्या चंद्राचे लोक पहा, इंटेलेक्च्युअल असतात, हुशार असतात, कॅपेबल असतात. येस सर. कारण ती रासच बुधाकडे आहे ना. मग बुधातल्या हो. राशीचे लोक चाणाक्ष असतात. बरोबर. बघा, परत म्हणतो, अनप्रिडिक्टेबल वृश्चिक आहे, पण हो. प्रिडिक्टेबल मेष आहे. यू कॅन प्रिडिक्ट द पीपल. येस सर. असं आहे. बरोबर. थँक्यू सर. मग आता आपले बारामतीचे काका वृश्चिकेचे आहेत, अनप्रिडिक्टेबल आहेत ना. येस. हा? बरोबर. करू अगदी शकत योग्य उदाहरण दिलं सर. मॅडम, आय हॅव नंबर ऑफ सीन. प्रश्नच नाही सर. हा, आता अनप्रिडिक्टेबल आहेत ते. खरंच आहे, केव्हा काय करतील काहीच भरोसा नाही. बघा ना, इथे फसवले बँडवाल्या ना हो हो. चांगल्यापैकी. सगळ्यात जास्त घेतलं सीट सर. खरं आहे आणि सर. अजूनही तयारीत आहेत. आणि उमेदवार नसताना, उमेदवार बाहेरचे पण सीट मात्र त्यांच्या घेतल्यात. येस. ही कला असते, आणि अनप्रिडिक्टेबल. मी काय गुपचूप आणि सांगितलं, गुपचूप राहून एकदम पडद्या दिस मागून. इज द राईट वर्ड. व्हॉट इज द राईट वर्ड? अनप्रिडिक्टेबल. अनप्रेडिक्टेबल. येस. आणि त्यांचा दशमेश लग्नात आहे. दॅट्स वाय द 10th हाऊस इज व्हेरी पॉवरफुल. असं आहे. म्हणून त्या ठिकाणी अनप्रेडिक्टेबल. तुम्हाला कुंडलीची कल्पना करताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पत्रिका तोंडपाठ पाहिजे. व्यक्ती आली की पत्रिका सांगितली पाहिजे की दिस इज द. सर, आता आपण वृश्चिक रास अनप्रेडिक्टेबल म्हणतो, मग त्या राशीतले ग्रह सुद्धा तसाच फलादेश देतील? नक्की. कारण का ते इट इज 8th हाऊस जोड्याक आहे ना. हो. 8th हाऊस जोड्याक आहे कालपुरुषाला. हो. मग बघा किती तुम्ही. ग्रह असू द्या त्याच्यामध्ये. हो. अच्छा. मी तुम्हाला सांगतो ना की अनप्रिडिक्टेबल. जसं दळवी साहेबांचे एक मित्र होते, हा. ते मुंबई पोलीस कमिशनर झाले. हा. मागे पण उदाहरण धनंजय जाधव, हो हो. त्यांचं वृश्चिक लग्न, लग्नी गुरु, ते बँकेत कामाला होते. अच्छा. आणि परीक्षा सहज दिली, झाले. आणि रिलेटेड द पोलीस. असं आहे ना. बरोबर आहे सर. असं आहे. सर, म्हणून एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही त्या लॉरेन्स बिश्नोईची पत्रिका घ्याल जेव्हा केव्हा जमेल तेव्हा. सध्या खूप गाजतायत त्याचं हे. ते काय निरर्थक आहे ऍक्च्युली. ते इट इज नॉट व्हॅलिड. म्हणजे तो निरर्थक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मी घेईन पत्रिका, मला काय त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण निरर्थक आहे. इज अ क्रिमिनल. आफ्टर ऑल क्रिमिनल आहे. बरोबर आहे. एक प्रश्न विचारतो का? बोला. नमस्ते सर. सर, आता हे मकर लग्न होतं, त्या मकर लग्नाचं मालक शनी समजा द्वितीय स्थानात असेल, म्हणजे कुंभ राशीमध्ये, आणि शनीची महादशा असेल, तर मग फळ कुठल्या राशीचं देणार? बघा, आणखी पहिली गोष्ट म्हणजे याच्यातून महादशापेक्षा
जातकाच्या जीवनात काय घडामोडी होते, महादशा ठरवतं कोण? आपलं नक्षत्र आणि चंद्र, नाही का? महादशा कोण ठरवतं? चंद्र आणि नक्षत्र, बरोबर आहे. आता ती महादशा कुठली असेल आणि कुठली असू द्या, आता समजा जर 16 वर्षाची महादशा गुरुची आहे असं आपण समजू, आणि ती फार योग्य जाणार आहे असा आपला समज आहे, तर त्या 16 वर्षामध्ये माणसाच्या जीवनात आंदोलन होणार नाहीत का? होणार की नाही? येस सर. मग त्याला महादशा उपयोगात पडेल. महादशा मी म्हणतो की त्याच्यापेक्षा प्राणदशा उपयोगात आणा. इट इज इन अवर्स. एका तासामध्ये 6 तासातली महादशा बघा, किंवा विश्वोत्तरीमध्ये सबची सब असं बघा. पण मुख्य 16 वर्षाची दशा बघायला गेलात तर त्याचा पोर्शन जो आहे तो तुमचा हे चुकेल. प्रत्येक सूर्य आणि चंद्र सोडले तर बाकी प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी आहे. आवाज येत नाही. सूर्य आणि चंद्र सोडले तर प्रत्येक ग्रहाला 2-2 राशी आहेत आणि ते वेगवेगळ्या स्थानात असणार ना, त्यामुळं प्रिडिक्शनच्या बाबतीत कसं करायचं? बघा साहेब, असं आहे की चंद्र आणि सूर्य ह्याला एक एकच रास आहे आणि हे ठाम आहे. इत्यादी ग्रहांना 2-2 राशी आहेत, मान्य आहे. आता त्याच्यातली आपली महादशा ही ठरते कोणावरून? तर नक्षत्रावरून. नक्षत्रावरून ठरते. अहो, अष्टोत्तरी जी आहे तर आद्रा नक्षत्राला सूर्याची दशा येते आणि विश्वोत्तरीमध्ये राहूची दशा येते. कसं करणार तुम्ही फलादेश? अष्टोत्तरीमध्ये करणार का विश्वोत्तरी? मग तुमच्याकडे जे साहित्य आहे तर त्या साहित्याचं तुम्ही हे करा. त्या 2-2 राशी येतात, त्याच्यामध्ये काही प्रश्न येणार नाही तो. पण नक्षत्र भिन्न आहेत ना. थँक्यू सर. आता कन्या राशीतल्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हस्त नक्षत्र आहे, उत्तर आहे, चित्र आहे. म्हणजे चंद्राचं पण आहे, मंगळाची पण आहे आणि रवीची पण आहे. पण मिथुन राशीमध्ये रवीची आहे, सॉरी राहूची आहे, मंगळाची आणि गुरुची आहे, नाही का? येस सर. म्हणून नक्षत्रावरती महादशेचा ठराव होतो, राशीवरती होत नाही. आणि चंद्र ज्या राशीत असेल तरी सुद्धा राशी आणि महादशा ह्याच्यामधली तफावत तर नक्षत्र ठरवतं. येस सर. आता जर समजा मिथुन राशीमध्ये चंद्र आहे तर मिथुन राशीमध्ये बुधाची महादशा आहे का? नाहीये. तिथे मंगळाची आहे, राहूची आहे आणि गुरुची आहे, नाही का? येस सर. थोडं विजन करा, दूरदृष्टी करा, कळलं? बरं, निलिमा कोण आहेत विचारा. हा सर, मला विचारायचं होतं की चतुर्थ स्थानामध्ये सूर्य, बुध, मंगळ आणि सूर्य आहे. कोण तुम्ही? ऍडव्होकेट का? ऍडव्होकेट का? हा सर, नमस्ते सर. हा नमस्ते, बोला. काय सूर्य आणि काय? सूर्य, मंगळ, बुध आणि हा हे 3-4 ग्रह आहेत चतुर्थ स्थानामध्ये, तर त्याचा काय फलादेश होऊ शकतो? आता पहिली गोष्ट, चतुर्थात येणारी रास कोणती आहे? धनु लग्न आहे आणि म्हणजे त्या ठिकाणी मीन रास येणार. मीन रास येते. बरोबर. मग आता तिथे कोण कोण आहे? सूर्य, मंगळ, बुध. सूर्य, मंगळ, बुध. आणि 3 ग्रह आहेत. आणि दुसरा ऍक्च्युली लक्षात येत नाही माझ्या, खरं 4 ग्रह तर आहेत. आता बुध हा जो आहे हा नीचेचा होईल. मंगळ हा चतुर्थाचा कारक ग्रह नाहीये. सूर्य गुरुच्या राशीत असल्यामुळे फलादेश देईल. शुक्र पण आहे सर तिथे. मग शुक्र उच्चच आहे, पण तो मंगळ युक्त झाला ना. ओके. तर शुक्राची किंमत कमी होते. एक लक्षात घ्या की एक अतिशय चांगला परिसर आहे, चांगलं पवेलियन आहे,
आणि त्या ठिकाणी एखादा अतिरेकी आला, मंगळ हा अतिरेकी आहे, तर त्या शुक्राची काय होईल दशा? नाही चालणार. आणि एक तर शुक्र ना रवीचा मित्र आहे, ना मंगळाचा मित्र आहे, तो बुधाचा मित्र आहे. पण बुध हा स्वार्थी आहे, तो रवीच्या बाजूने जाईल, तो शुक्राच्या बाजूने जाणार नाही. तुम्ही जेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये जसं पाहता की जर एखादी बुधाची मैत्रीण असेल तर ती लगेच आपलं पान पालटते आणि जिथे सरशी असते तिथे पारशी असतो. कळलं? ओके. दिस इज अ लॉजिक. जिथे फायदा असतो तिथे बुध असतो, हे लक्षात ठेवा. पिन तोटा असेल तिथे बुध नसतो. एकदम बरोबर सर. जिथे आनंद असतो तिथे शुक्र असतो, जिथे न्याय असतो तिथे शनी असतो, जिथे दादागिरी करायची असते तिथे मंगळ असतो, जिथे प्रशासन असते तिथे रवी असतो, जिथे कष्ट करायचे असतात तिथे शनी असतो, आणि जिथे भाग्याला उजाळा असतो त्या ठिकाणी गुरु असतो, आणि जिथे पीडा असतो तिथे राहू केतू असतो. हे असं ज्योतिष आहे. कळलं का? आता ज्योतिष म्हणजे काय? दिस इज द सिस्टम्स. येस मॅडम, बोला. हे जे तुम्ही सांगितलं ना, अगदी प्रत्यक्ष आजूबाजूला सुद्धा अनुभव येतो. म्हणून तर मी नेहमी म्हणते ना की हे प्रॅक्टिकल अप्रोच. म्हणायला कोणाला वाटेल अरे आज फक्त पारंपरिकचा क्लास आहे, पण तो सुपर 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 ऍडव्हान्स झालाय. खूपच मस्त. थँक्यू. मुकेश भाऊ, क्लास आहे का तुमचा? आहे सर. मग ठीक आहे, वॉर्निंग देत जा जरा. तुमची लिंक लागलेली आहे तर मग कशाला तोडायची? बरं ठीक आहे, हरकत नाही. बघा, आता पत्रिका कशी सोडवायची असते हे तुम्हाला कळलं? हो सर. सर खूप हो सर. हो सर, समजलं. पत्रिकेचे डेफिनेशन जे आहेत हे फॉलो केले पाहिजेत तुम्हाला. त्याचे निर्णय, त्याच्या बाजू, त्याची स्थान आहे. मग त्याच्यामध्ये घड्याळवाले काका पण बघितले पाहिजेत, मायावती पण बघितल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी पण बघितल्या पाहिजेत, अझरुद्दीन पण बघितला पाहिजे, कमाल हसन पण बघितला पाहिजे. सगळे कॅरेक्टर्स तुमच्या समोर पाहिजेत. असं आहे. राहुल गांधी. राहुल गांधी मकर. सर त्यांचं लग्न होईल का? नाही, ते आता डाऊटफुल आहे. आणि मकर लग्न आहे आणि लग्न चतुर्थात नीचेच आहे. आईला व्याप झालेला आहे. कळलं? आणि मंगळाची शनीची दृष्टी लग्नावर आहे, त्याच्याकरता एवढी मोठी दाढी वाढवतात आणि आलू डालो और बाद में सोना निकलेगा. पण सर मध्यंतरी व्हॉट्सअपवरती सारखं हे येत होते, फोटो येत होते, कोणीतरी त्यांची 2 मुलं पण आहेत आणि लग्न झालेलं आहे, असे बरेच व्हॉट्सअपवर काय सारखे. ते वादग्रस्त आहे. आपल्याला काय त्या भानगडीत पडायचं नाही. नाही, हो आपलं बरोबर काम नाही ते. बरोबर. सर जिलेबीची फॅक्टरी आणि गुळाचं झाड लावणार आहेत ते. सर बुध कुठे आहे? बुध बुध त्यांचा बघायला पाहिजे. आता ते बुध माहित नाही, पण नक्की शोधावं लागेल सर. लग्न चतुर्थात निचेचा एवढं माहिती आहे. सर मध्यंतरी सुशील कुमार शिंदे यांच्या मुलीसोबत वगैरे पण त्यांचे फोटो येत होते ना? काय आता हे पॉलिटिक्स आहे, डिजिटल मीडिया आहे, वाटेल ते येतं. आता त्याच्यावरती चर्चा करणं बॅन आहे, बॅन आहे ते. आणि आपला हा रेकॉर्डेड क्लास आहे, तर कृपा करून राहुल गांधींच्या मूड मध्ये जगू द्या. आपले त्यांचं काही हे नाहीये. सर एक प्रश्न विचारू मी. हा, बोला. समजा मकर लग्नात आहे आणि दशमामध्ये राहू युक्त आहेत पण सगळे ग्रह, म्हणजे गुरु शुक्र बुध, आणि चंद्र पण मिथुनेचा आहे. मग आणि द्वितीयात शनी आहे. मग कुटुंब, भावंड, व्यवसाय, नोकरी या सगळ्यामध्ये हा जो योग होता ना मॅडम, हा जो योग आहे, हा योग योग्य नाहीये.
कळलं का? आणि हो सर. अशा वेळेला त्या ठिकाणी आपण 94 साली अशी 93 साली अशी स्थिती होती. हो सर, 94 बरोबर आहे. सप्टेंबर 94 साली ही स्थिती होती. आणि मग त्यावेळेला जातकाला अनेक प्रश्न फेस करावे लागतील असा भाव आहे. हो बरोबर आहे, करेक्ट आहे सर. त्या स्वतः इतक्या शिक्षित असून सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या कॅलिबर प्रमाणे म्हणावं तसे त्यांना जॉब नाहीये आणि अतिशय कष्ट, खूपच कष्ट आहे. म्हणजे कधी सगळ्या कन्या संदर्भात राशीला कुटुंबाच्या कन्या राशीला राहू आहे. बघा, नाही आता मॅडम. सगळ्यांनी वैयक्तिक हे करू नका. कन्या राशीला राहू आहे तर काय करायचं होतं? भाग्यस्थानात येते. बरं, ठीक आहे. आता मुकेश भाऊला क्लास द्यायचा आहे. हळदणकर मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या. अभिप्राय न ऐकता कोण निघून गेलं तर पुढच्याला उभं करणार नाही. नमस्कार सर. थँक्यू सर. थँक्यू. आज मगाशी कुबल मॅडमना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार आणि सगळ्या जिज्ञासू आणि होतकरू विद्यार्थ्यांना सुद्धा नमस्कार. हे सुंदर सुंदर प्रश्न आले की प्रायमरी लेवलला जाऊन तुम्ही शिकवता, याचा आनंद अत्युच्च आनंद आहे. कारण इतके म्हणजे आम्हाला तुम्ही नेहमी शिकवताच, पण बेसा इतक्या चांगल्या उलगडत केल्या. आजच्या ह्याच्यामध्ये आवाज होय, आवाज येतोय का? हा, आता येतो. हा, म्हणजे पत्रिका बघण्याच्या ज्या स्टेप्स सांगितल्या त्या अतिशय उत्कृष्ट आणि नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यातून चांगल्या पद्धतीने गती मिळणार आहे. पहिलं लग्नेश कुठे आहे तो शोधा. मार्केश, या मार्केशाबद्दल वैवाहिक जीवनापासून जे तुम्ही सुरुवात केली आहे की मार्केश जीवनामध्ये किती उलटापालट करून टाकतो, ते सूत्र तुम्ही आज पहिल्यांदाच सांगितलं की कुंडली बघताना मार्केश बघा. तर या मार्केशाचं हे बघायचं. त्याच्यानंतर आज ह्या मार्केश दोन्ही तृतीय स्थानात बसल्यामुळे कौटुंबिक स्थान, सप्तम स्थान आणि भावंड यांचा प्रश्न कसा उद्भवला ही खूप चांगली माहिती मिळाली. योगाची माहिती इथे आज चांगली मिळाली. बसलेले स्वामी, पण आज मात्र मित्र राशीत बसलेले स्वामी असल्यामुळे ह्या अन्योन्य योगाचा लाभ वेगळ्या पद्धतीने झालाय. शनिचंद्र विष योग हा आज विद्यार्थ्यांना खूप चांगला कळलेला आहे आणि तो कुठे बसलाय, कोणत्या स्थानाचे स्वामी आहे, याच्यातून नैराश्य कसं निर्माण होईल, भावंडांमध्ये वाद कसे निर्माण होईल, वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी कसं फारकत निर्माण होईल, याचं सगळ्याचं खूप चांगल्या पद्धतीने हे सांगितलं. दशम स्थानातला मंगळ शुक्र हा कशी फल देईल याची बरीच चर्चा आज उलटसुलट आजच्या पत्रिकेमध्ये झाली. त्यानंतर गुरु लग्नात बसलेला आहे, पण तो निचेचा झालेला असल्यामुळे आनंदाच्या क्षणामध्ये किंवा त्याचे जे स्वतःचे गुण आहेत त्याच्यामध्ये कशी कमतरता निर्माण होईल आणि डायव्हर्ट होईल याची खूप चांगली माहिती मिळाली सर. राहू मिळवलेलं गिळतो आणि केतू मिळवलेलं त्यागतो, ही कल्पना सुद्धा विद्यार्थ्यांच्या बेसिक क्लासमध्ये त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कळणार आहे. अष्टमातले ग्रह हे साठा करण्याचं स्थान असल्यामुळे माणूस साठा करतो आणि नंतर घालवून देतो, ही सुद्धा भूमिका विद्यार्थ्यांना आज खूप चांगली कळली. आणि तुमचा नेहमीचा आवडीचा विषय वृश्चिक लग्न, तर वृश्चिक लग्न हे कसं गूढ लग्न आहे आणि त्याच्यात बसलेले ग्रह सुद्धा ताकास्तूर लागू देत नाही, ही पण पुन्हा मनोरंजकरित्या आजच्या ह्याच्यामध्ये सर माहिती मिळाली. आणि मकर लग्न हा आपली प्रॉपर्टी करतोच करतो, हा एक खूप चांगला दिलासा देणारा असा हे
खूप लोकांच्या पत्रिका तुम्ही ममता बॅनर्जी गावस्कर अशी उदाहरणं देत देत सांगितले. तेव्हा आजचा क्लास कुबल मॅडम म्हणाल्या तशा सुपर 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 झाला आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी एन्जॉय करत करत माहिती मिळवली. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. बोला, कोणाला काय बोलायचं आहे? सर मला याच हे पाहिजे, वेळ पाहिजे कुंडलीची जन्मवेळ. ती माझी लिहायची राहिली. मॅडम ऐका, 3:53 दुपारी. ओके ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू सर. बघा कोणाला बोलायचंय कसं? चव्हाण मॅडम आहेत की नाही आपल्या? हॅलो, पहिलाच निघून गेला. मग आता कोणाला बोलायचंय की मी पटकन बोलू थोडस? नाही, बिग थँक्यू एवढंच बोलायचं आहे. ठीक आहे. तर सर बोलू का मग आता 5 मिनिट? बोला. हा, त्यांचा क्लास आहे ना मुकेश भाऊंचा. बहुतेक हा आपला शेवटचा क्लास का सर आता दिवाळीच्या अगोदर? नाही, हा दिवाळीचं नाही, सोमवारी होईल ना पुढच्या. हा होईल. नाही मला काय वाटलं तुम्ही नाही की त्या मॅडम म्हणत होत्या कोणतरी कुलकर्णी. बरं ठीक आहे, ते नंतर बघूया. तर एकच मिनिट मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही जसं म्हणाल की राहू द्वितीय स्थानात असेल तर आणि जर शनी केतू असेल मग अष्टमात, तर मग सर? शनी केतू अष्टमामध्ये नॉट परमिटेड मॅडम. लग्न कुठलं आहे? लग्न म्हणजे तत्व आहे ना ते. जपे मॅडम, मकर लग्नाला. हा सर बोला ना. अष्टमात कुठलं आहे? लग्न कुठलं आहे? अहो से आता तुम्ही ज्याच्या पत्रिकेबद्दल बोलताय ना तेच मकर लग्नाला समजा मकर राहू लग्नाला जसं तुम्ही शिव राशीमध्ये केतू शनीची युती असेल तर. हो बरोबर आहे सर, असेल तर. असेल तर आता पहिला भाग मला एक सांगा की तुम्ही शनी केतूची युती ही सिंह राशीत पाहिली आहे का? हो पाहिली आहे. कुठल्या हॉलातली आहे? 2006. आत्ताची? येस, आत्ताची आहे, बरोबर आहे. मग आता 2006ला शनी केतूची युती होती. मग त्यावेळेला लग्नेश अष्टमात 0, लग्नेश अष्टमात 0 केतुयुक्त, जवळपास सगळं त्याग करणारा व्यक्ती असू शकेल कालांतरात. ओके ओके. केतुयुक्त शनी हा प्रेतशाप योग आहे. आणि राहू हर्षल? हर्षल नाही, हर्षल राहू धनस्थानात आहे ना. हा, राहू आणि हर्षल दोन्ही धनस्थानात आहेत. नॉट परमिटेड. ओके ठीक आहे सर. बरं, कुबल मॅडम. हॅलो सर, जरा बर्थ डिटेल रिपीट करायला सांगा. बर्थ डिटेल जरा नेट. मॅडम जरा तारीख मॅडम. सांगते. हे बघा आजचा जातक 18/9/1997. जातक पुरुष आहे. त्याची वेळ आहे दुपारी 3:53 आणि मुंबई सबर्बन हे त्याचं स्थान आहे. झालं? थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम पण आल्या होत्या गेल्या, पण त्यांनाही नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे खूप 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 स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आपल्या हळदणकर मॅडमने एकदम डिटेल हे दिलं आहे अभिप्राय. तरी पण मी थोडस सांगू इच्छिते, कारण बरेचसे नवीन पण लोक आलेले आहेत ना आपल्याकडे. खरं तर म्हणजे वर म्हणतो आपण की हा फक्त पारंपरिक क्लास, पण सरांनी बाकी कुठल्याही कुंडल्या यूज न करता मध्ये मीच अगदी उडी मारून नवमास म्हणजे उगाच मी ते लिहित असते म्हणून मला शंका आली, म्हणून मलाच कसं तरी झालं की मी का विचारलं. पण फक्त एवढे क्षेत्र कुंडली आपण म्हणतो ना ह्याला, तर ह्याच्यावरून म्हणजे पूर्ण त्या जातकाचा फलादेश इतका सुंदर, म्हणजे मला तर असं वाटायला लागले म्हणजे छान आहे. आपण खूप काय काय शिकलो, पण फक्त कुंडली बघून सुद्धा आपण म्हणजे सगळं इन डिटेल कसं सांगू शकतो. आता सरांनी मकर लग्न तर त्याच्यावर किती उदाहरणं दिले त्या मकर लग्नाचे. तो आपला राहुल गांधी पण आला मागून, कमल हसन, लालकृष्ण आडवाणी. म्हणजे तुम्ही सर, म्हणून आम्ही नेहमी काय म्हणतो, आम्हाला ते इतकं छान लक्षात राहतं की तुम्ही ती कुंडली वाचताना ते उदाहरणं एवढे छान, आणि ते म्हणजे आम्हाला माहिती पण आहेत. म्हणजे त्यामुळे ते काकांचं घेतलं उदाहरण
आज मला हसू येते. मागच्या वेळेस माझे ते आनंद अश्रू हे नव्हते. तर म्हणजे इतकं सुंदर. आता त्या मकर लग्नावर मी नाही जास्त सांगत, कारण आता सगळे नंतर रेकॉर्डिंग ऐकतील. पण मग तिथे असलेला गुरु तो पण काय करेल, तर आपल्याला वाटतं अरे वा गुरु छान, म्हणजे तिथे चालतो पण तो, त्याचं एवढी म्हणजे पंचम स्थानावर दृष्टी आहे, भाग्यावर आहे, सप्तमावर आहे. पण तो मकरेतला गुरु असल्यामुळं मे बी जातकाला आउट ऑफ द वे, म्हणजे गुरु तसा आउट ऑफ द वे जाणार नाहीये, पण त्याला स्थान जरी चांगलं मिळालं, पण त्याला मिळालेली रास त्याच्यामुळे तो काय करू शकतो हे पण तुम्ही इतकं छान सांगितलं. आणि शुक्र राजयोग कारक आहे, तो कसा झाला, केंद्रात आहे, त्रिकोणाचा पण अधिपती आहे. पण त्याला पण मिळालेली रास जरी चांगली असली, पण तो राशी बली आहे, स्थान बली नाही. मंगळ स्थान बली जरी आहे, तरी हे दोघं एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि त्यांची युती अजिबात नॉट परमिटेड, म्हणजे कुठल्याही स्थानात ह्या 12 तर ते तिथं गेले की त्रासच देणार. पण मंगळाबरोबर शुक्र आहे म्हणून तुम्ही असं ते पण खूप छान, म्हणजे आम्हाला ते काय कलई केल्यासारखं झालं. बहिणीला त्रास, आणि खरंच आहे ते मंगळ शुक्राच्या युतीत 101% बहिणीला कुठला ना कुठला त्रास हा असतोच असतो. आणि मग आता हे चंद्र शनीचा पण तो विषय योग आहे, पण तो कुठल्या स्थानात झाला, म्हणजे कुठून, तर इथे आता म्हणजे 3ऱ्या स्थानात झाला ना. तर हा विषयोग नैराश्य तर देतोच, पण मग कोणापासून देईल, तर भावंडांना जातकापासून त्रास होण्याची. म्हणजे हे चंद्र शनी योग आपल्याला कुठल्या स्थानात झाले, कुठल्या राशीत झाले, ते पण बघायला हवंय. आणि तुम्ही हे राहूचं पण खूप छान सांगितलं. मी पटकन ते लिहिलं, म्हणजे राहू तसा तर कुठंच ग्राह्य नाहीये, तो म्हणजे त्रासच देणार आहे. पण 3, 6, 10, मग 6 मध्ये तुम्ही कर्क लग्न आपल्या इंदिरा गांधींचं छान उदाहरण दिलं. म्हणजे तिथं असल्यावर त्यांनी म्हणजे त्यांना काय मिळालं हे सगळ्यांना म्हणजे माहीतच आहे. ते पण उदाहरण अतिशय छान दिलं सर. आणि जाता जाता तुम्ही असं पण, म्हणजे हे सरकारी लग्न आहे हे तर आहेच आहे, कुठलं आपलं मकर लग्न, आणि त्या मकर लग्नाला आणि सिंह लग्नाला त्या पण पत्रिका म्हणण्यापेक्षा आमच्याच घरात भरपूर माणसं आहेत, तर त्यांना घरं म्हणजे मिळतात असं तुम्ही म्हणालात ना. म्हणजे होतं अगदी लहान वयात, म्हणजे विदिन 25 to 26 असे पण मी लोक बघितले. आणि एक नाही, मोर दॅन 8 to 10 घर, म्हणजे असं इतकं पर्यंत बघितलं. म्हणजे हे पण खूप, म्हणजे तुम्ही असं सांगताना त्यावेळेस आम्हाला पटकन लक्षात येतं, आणि ते म्हणजे त्यामुळे खूपच छान लक्षात राहतं. आणि रवी बरोबर असणारे ग्रह पॉवरफुल आहेत, त्यांना असतं वगैरे असं म्हणायचं नाही. हे पण खूप छान वाक्य आहे, कारण तो म्हणजे त्या ऍपमध्ये असतं लिहिलं की आपल्याला थोडंसं हे व्हायला लागतं, अरे हा एवढा छान ग्रह असतं झाला. पण तुम्ही ते अगदी खूप छान सांगितलंय की रवी बरोबर असं. आणि आपण ते केपलर आणि सूर्यसिद्धांत त्याच्यात पण शिकलो ना, म्हणजे रवीची ऊर्जा मिळते म्हणून ते हे होतात. फक्त मे बी तिथे जर तुमचा राहू केतू आला, तर मात्र त्या रवीलाच तो काय देणार नाही, तर इतरांना काय देणार. म्हणजे हे आतापर्यंत शिकलं ते तर आम्हाला छानच म्हणजे उपयोग येतं. अजून मी आता बाकीचं मॅडमनी सांगितलं म्हणून नाही, महादशा कशा बघा त्यात ते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा आज तुम्ही म्हणजे चंद्र आणि त्याचं नक्षत्र, मग आजच्या ह्या जातकाला रेवती नक्षत्र मिळाले, ते बुधाचं आहे म्हणून त्याला जन्मतः बुधाचीच महादशा मिळाली, हे पण छान सांगितलं. पण ती महादशा कुठली का असे ना, पण तुमचं हे मला चांगलं आवडलं की आपण त्याच्यात ती प्राणदशा बघायला जास्त. आता महादशा शुक्राची 20, हे कोणाची गुरुची काय 16, तर इतके वर्ष त्याला काही चांगलाच किंवा वाईटच फलादेश मिळेल असं नाही. तर आपल्याला विदिन आवर्समध्ये जायचं, तर आपल्याला प्राणदशा पण बघायला हव्यात. म्हणजे खूप आता मी भरपूर लिहिलंय, आणि सगळ्यांनी परत रेकॉर्डिंग ऐकतील. आणि मंगळ कसा हर्डल्सचा कारक आहे, ते अझरुद्दीनचं उदाहरण अतिशय 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 उद्बोधक होतं. आणि वृश्चिक आणि मेष राशीतला फरक तुम्ही सांगितला. वृश्चिक रास अनप्रेडिक्टेबल आहे, ते पण लोक आमच्या घरात आहे. मेष रास प्रेडिक्टेबल आहे, ते पण अगदी बरोबर आहे. तर सर बस मी आता इथं थांबायचा प्रयत्न करते. भरपूर मला सांगायचं होतं, पण सगळे आता आपण रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणारच आहोत. उगाच माझं नेट बीट गेलं तर प्रॉब्लेम होईल. तर सर अतिशय अतिशय उत्कृष्ट, म्हणजे एक्स्ट्रीमली सुपर 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 ॲडव्हान्स क्लास झाला. त्यासाठी मी सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी वंदन करते, तुमचे कोटी कोटी आभार मानते. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू ऑल. आणि 1 मिनिट अजून बोलू द्या.
आपला सोमवारी क्लास होईलच, पण तरी सुद्धा सगळ्यांना म्हणजे तुम्हाला सुद्धा आणि इथे उपस्थित सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी खूप आनंदाची, सुखाची, समृद्धीची जाओ आणि सगळ्यांना तुमच्यासहित सर्वांना यश, कीर्ती, धन, दीर्घायुष्य, दीर्घायुरोग्य, शांती, समाधान मिळो, हीच त्या लक्ष्मी चरणी माझी प्रार्थना. थँक्यू सर, थँक्यू ऑल, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. थँक्यू सर. नमस्कार सर खूप सुंदर थँक्यू क्लास सर धन्यवाद थँक्यू मॅडम. मॅडम.